की सर कॅन्सर म्हणजे नक्की काय? ओळखायचं कसं की आपल्याला कॅन्सर झालाय? गाठ आली म्हणजे मला कॅन्सर आहे की काय? अंदाजे कॅन्सर होण्याचं वय काही असतं का? नमस्कार सर, हक्काच्या माईक मध्ये तुमचं स्वागत आहे सर. आणि फर्स्ट ऑफ ऑल सर थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच. आणि आजचा टॉपिक पण असा घेतलाय ना सर की तो आधी नव्हतं पण आत्ताच्या घडीला तो खूप जणांशी कनेक्टेड आहे. म्हणजे अर्बन रूरल या दोन्ही भागांमध्ये कनेक्टेड आहे. तो म्हणजे कॅन्सर सर. अगदी. सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की सर कॅन्सर म्हणजे नक्की काय? तर कॅन्सर म्हणजे काय की बेसिकली आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात, त्या पेशींची जडणघडण होत असते. काही पेशी नष्ट होतात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होतात. ही एक नियंत्रित प्रक्रिया आहे व एक नियमित प्रक्रिया आहे. पण जेव्हा ह्या प्रक्रियेमध्ये काही बिघाड होतो त्यावेळेस पेशींची अमर्याद, अनियंत्रित आणि अशी वाढ होते, तेव्हा पेशींचा पुंजका तयार होतो. पेशींचा पुंजका तयार झाला की गाठ तयार होते आणि मग अशी ही गाठ कधी सुदम असते तर कधी दुर्दम असते. सुदम म्हणजे ही गाठ इतर ठिकाणी पसरण पावत नाही. पण जी गाठ दुर्दम असते म्हणजे जी हानिकारक अशी गाठ असते त्याच्यामध्ये असं पोटेन्शियल असतं की त्या पेशी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून जाण्याची क्षमता ठेवतात किंवा त्याला ते मेटासाइज होतात. अशा दुर्दम गाठीला आपण कॅन्सरचे संबोधतो. म्हणजे कारणविरहित, अनियंत्रित, अनियमित वाढ होणाऱ्या पेशींची जी संख्या असते त्याच्यामध्ये एक पुंजका तयार होतो, त्याला आपण ट्यूमर असे म्हणतो. ओके. आणि सर हे ओळखायचं कसं की आपल्याला कॅन्सर झालाय? कसं आहे की कॅन्सर झालंय असं ओळखण्यासाठी आपल्याला प्रत्येक अवयवाशी निगडीत सिम्पटम्स असतात. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं की आता मुखाचा कर्करोग आहे, आता हा काय रात्रीतनं होत नाही किंवा ब्रेस्ट कॅन्सर हा काय रात्रीतनं होत नाही किंवा सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा काय रात्रीतनं होत नाही. आपलं शरीर आपल्या निश्चितच कधीतरी काहीतरी चाहूल त्याच्यामध्ये असते. ती चाहूल म्हणजे सायन्स अँड सिम्पटम्स आपल्याला माहिती असतील तर आपल्याला कॅन्सर होण्याच्या त्याच्या पूर्वावस्थेमध्ये ओळखता येतो. उदाहरणार्थ आपल्याला शरीरामध्ये एखादी गाठ असेल, ती गाठ हळूहळू वाढत आहे आणि ती झपाट्याने वाढायला लागली नंतर, तर अशी एखादी गाठ उदाहरणार्थ स्तनामध्ये गाठ आहे किंवा जखम लवकर भरत, उदाहरण तोंडामध्ये एखादी जखम आहे, जखम काही ट्रीटमेंट केली तरी लवकर भरत नाहीये. एकसारखा खोकला येतोय, कधी कधी टीबीची ट्रीटमेंट चालू पण होऊन जाते, पण खोकला तर कोणत्या औषधांना दाद देत नाहीये. त्याचप्रमाणे आपल्याला योनी मार्गातनं म्हणा किंवा लघवीच्या मार्गातनं किंवा संडास मार्गातनं अनियमित किंवा असा असामान्य स्राव होतो किंवा ब्लिडिंग होतं अशा योनी मार्गातनं, मूत्र मार्गातनं किंवा संडास मार्गातनं. त्याचप्रमाणे काही गिळताना काही त्रास होतो, अपचन होत असेल किंवा खाल्ल्यानंतर उलटी होत असेल, असे काही सायन्स अँड सिम्पटम्स आहे. हे तुम्हाला असले म्हणजे कॅन्सर असं नव्हे, पण कदाचित तुम्हाला कॅन्सर तर नाही ना म्हणून आपण डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तर निश्चितच आपल्या शरीरामध्ये काही शरीर आपल्याला काही चाहूल हे असते, ती चाहूल आपल्याला समजणं गरजेचं असतं आणि त्याच्या पाऊल खुणा ओळखणं ही महत्वाचं असतं. आणि सर आता बऱ्याच वेळा असं पण होतं ना की गाठ आली म्हणजे मला कॅन्सर आहे की काय? आता चांगला प्रश्न विचारला की प्रत्येक गाठी कॅन्सर नसतो. उदाहरणार्थ स्तनामध्ये आलेल्या गाठी असतात, फार कॉमन आहे. म्हणजे जसं वय वाढत जातं तसं हळूहळू गाठी येतात, ते नॉर्मल नाही आहे. म्हणजे आपण याला ॲबरेशन्स ऑफ नॉर्मल डेव्हलपमेंट आणि इव्होल्युशन मध्ये गाठी येतच असतात. पण जर 8 वेळा जर गाठ असेल तर त्यापैकी एकदाच फक्त ती कॅन्सर असू शकते. पण त्यासाठी आपण डॉक्टरांकडून तपासणी तर करून घेतली पाहिजे की गाठ साधी आहे का दुर्दम आहे, हानिकारक आहे का नाही. म्हणून प्रत्येक येणारी गाठ ही कॅन्सरची नसते, पण त्यातली एखादी असू शकते. जसं तुम्हाला मी सांगितलं, स्तनामध्ये 8 पैकी एकदा ती गाठ कॅन्सरची असू शकते, पण त्यासाठी तुम्हाला ऍटलीस्ट जाऊन निदान करून घेणं गरजेचं आहे. पण सर एक भीती पण असते ना की जर मी गेलो आणि कॅन्सर असेल तर? चांगली गोष्ट आहे ना, तुमचं डायग्नोसिस जर लवकर होत असेल तर फायदा काय आहे. म्हणजे तुम्हाला असं जर वाटत असेल की त्यात पडायचं नाही असं होत नाही, कारण काय तो जगामध्ये असा कोणताही माणूस नाहीये की हू कॅन बीट ऑन चेस्ट अँड से की आय वोंट हॅव कॅन्सर इन माय लाईफ टाइम. कॅन्सर कॅन हॅपन टू एनीबडी ऑन द अर्थ रिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलीजन, सेक्स, व्हॉट एव्हर अमाउंट ऑफ मनी यू हॅव. फक्त जर कॅन्सर होणार असेल तो कॅन्सर होण्याच्या आधी त्याच्या पूर्वावस्थेमध्ये म्हणा किंवा पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये ओळखता आला तर नथिंग लाईक इट. इवन इफ यू डू हार्बर सच काइंड ऑफ डिसीज, यू कॅन जस्ट बीट इट विथ प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून कॅन्सरचं निदान वेळेवर होणं गरजेचं आहे, त्याच्यावर योग्य उपचार होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण कॅन्सरवरती उपचार करून आपण त्या कॅन्सरवरती विजय मिळवू शकतो. हे महत्वाचं आहे. अर्ली स्टेज डायग्नोसिस इज द क्रिटिकल पार्ट ऑफ कॅन्सर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. म्हणून तुम्हाला ते एखाद्या टीव्ही चॅनलवरती कॅन्सर बद्दल माहिती चालली आहे किंवा सोशल नेटवर्कवरती कॅन्सर बद्दल कोणतरी काहीतरी बोलतंय किंवा न्यूज पेपरमध्ये कॅन्सरची काहीतरी माहिती आहे म्हणून ते पलटून टाकायचं, ते चॅनल बदलायचं, असं करण्यात काही अर्थ नाही. मी तुम्हाला सांगितलं की
जेणेकरून कॅन्सर बद्दल आपला अवेअरनेस नसेल तर मला शरीरामध्ये म्हणजे माझ्या बाबतीतच नाहीये, माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला काही असेल किंवा शेजारी बाजरी समाजामध्ये कोणाला काही असेल तर तुम्हाला त्या आजाराबद्दल थोडीशी माहिती असेल तर निश्चितपणे तुम्हाला लक्षात येतं की अरे बाबा हे कॅन्सर तर नाही ना, मग आपण जाऊन त्या कॅन्सरच्या पूर्वावस्थेमध्ये ते निदान करू शकतो. हे महत्वाचं आहे. फार तर फार अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज होऊ शकतं. हो, पण तुम्ही जसं म्हणालात सर तसंच की एक भीती असते नाही का, मी जर चेक केला आणि मला निघाला तर, या भीतीतनं आपले भारतीय जात असतात. अगदी तुम्ही म्हणाल त्यात काही म्हणजे तथ्यही आहे. कारण खर्च एक नाही का, खूप आता खर्च येईल का किंवा समाजामध्ये आपल्याला लोक काय बोलतील. खर्चाचा असाच आहे, खर्च तो उलटा वाढेल ना तुमचा. तुम्ही जर अर्ली डायग्नोज केलं तर तुम्हाला खर्चही कमी लागतोय. उदाहरणार्थ आपण एखाद्याला कॅन्सर आहे, तो फर्स्ट स्टेजमध्ये डायग्नोज झाला, ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा ओरल कॅव्हिटी कॅन्सर असेल तर फक्त सर्जरी करून सगळं काम होतंय. पण तो जर लेट झाला तर मग आपल्याला किमोथेरपी लागते, रेडिएशन लागतं, अजून काही ऍडज्युएंट ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स असतात, हे सगळं करायला लागतं. त्यामुळे खर्च वाढतो की. दुसरी गोष्ट, त्याच्या जर आपण पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे पहिल्या पायरीमध्ये डायग्नोज केलं तर बरं होण्याचं प्रमाण साधारणतः एक तुम्हाला 90 ते 100%. आय एम टॉकिंग अबाउट ऑल कॅन्सर्स इन जनरल. दुसऱ्या स्टेजला डायग्नोज झाला तर बरं होण्याचं प्रमाण साधारणतः एक 80% आसपास आहे. पण तो जर कॅन्सर तिसऱ्या स्टेजमध्ये गेला तर बरं होण्याचं प्रमाण साधारणतः 40 ते 50% होतं. आणि जर लास्ट स्टेज म्हणजे स्टेज 4ला जर गेला तर बरं होण्याचं प्रमाण साधारणतः फक्त 5%च्या आसपास आहे. म्हणून जितकं लवकर अर्ली स्टेजमध्ये तुमचं डायग्नोसिस होईल तेवढं तुम्हाला प्रॉबिलिटी ऑफ सर्व्हायव्हल इन्क्रीजेस, ओव्हरऑल सर्व्हायव्हल तुमचं वाढतं, आयुष्यमान वाढतं, हे महत्वाचं आहे. ओके, आयुष्यमानवरनं बोला सर तुम्ही की एज अंदाजे कॅन्सर होण्याचं वय काही असतं का, त्याला काही लिमिटेशन्स आहे किंवा? मी तुम्हाला सांगितलं की वाढत्या वयाप्रमाणे कॅन्सरची रिस्क वाढते. पण नो एज इज एन एक्झम्प्ट फॉर एनी काइंड ऑफ कॅन्सर. कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो. पण जसं जसं वय वाढतं तसं कॅन्सर होण्याची रिस्क वाढत जाते. And that is the reason why we get more and more number of cancers these days, because life expectancy पण वाढत चालली आहे. म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साधारणतः लाईफ एक्सपेक्टन्सी वॉज अराउंड 50 इयर्सच्या आसपास होतं. पण हळूहळू आपल्याला जर बघितलं लाईफ एक्सपेक्टन्सी इज अराउंड 70 इयर्सच्या आसपास आहे. तर तसं जसं वय वाढेल तसं तुम्हाला हे नवीन नवीन आजार तुमच्या निदर्शनास येतात. So that is one age, increasing age and increasing risk for cancer, having a cancer असं आहे. ओके. आणि सर आता भारतामध्ये कॅन्सरच्या पेशंटचं प्रमाण वाढण्याचं कारण काय असेल? भारतातच नाही तर जगभरामध्ये तुम्हाला सांगितलं तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज बिकॉज वी आर एबल टू डायग्नोज द डिसीजेस. याच्यामध्ये जसं वय वाढतंय तसंच आपल्याला ह्या आजारांबद्दल माहिती होत चाललंय, याचं निदान वाढत चाललंय. पण त्याही पलीकडे जाऊन आता काही कॅन्सरची कारणं जर आपण जर बघितली तर भारतामध्ये याचा आपण जर सर्वसाधारणपणे जर बघितलं तर कोणत्या क्षणी साधारणतः 31 लाख कॅन्सरचे रुग्ण आढळून येतात. त्यामध्ये दरवर्षी साधारणतः 12 लाख रुग्ण त्याच्यामध्ये ऍड होत राहतात. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या कॅन्सरमुळे मृत्यूचं प्रमाण सुद्धा 7-8 लाखच्या आसपास आहे वर्षाला. तर याच्यामध्ये महत्वाचं काय की जो अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस जे होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात. पण बहुतांश वेळी आपल्याकडे जे भारतामध्ये जे कॅन्सर आढळून येतात ते 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेज आढळून येतात. हळूहळू आता याच्यामध्ये बदल होतोय आणि जसं टेक्नॉलॉजी वाढते त्याचप्रमाणे अवेअरनेस पण वाढतोय. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्या भारतासारख्या देशामध्ये आपल्याकडे जर बघितलं तर हे खास करून ज्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी किंवा लो मिडल क्लास इन्कम साठीच्या सरकारी योजनांमध्ये ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट मिळते, याच्यामुळे सुद्धा फार फरक पडलाय. इन्क्रीजिंग सर्व्हायव्हल मध्ये सुद्धा फरक पडतोय. सर हे झालं सपोज आपण भारतात लोकांना होणाऱ्या कॅन्सर बद्दल बोललो, पण भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कॅन्सरचे पेशंट जास्त सापडतात, म्हणजे कुठल्या प्रकारच्या कॅन्सरचे? अगदी फार उत्तम असा प्रश्न. याच्यामध्ये आपल्याला भारतामध्ये होणाऱ्या कॅन्सर बद्दलची आपल्याला म्हणजे कारण मीमांसा जर आपण डिस्कस केली तर ते कोणते कॅन्सर कॉमनली आढळून येतात आपल्याला तर साधारणतः पुरुषांमध्ये ओरल कॅव्हिटी कॅन्सर्स, लंग कॅन्सर्स, प्रोस्टेट कॅन्सर्स, टोबॅको रिलेटेड कॅन्सर्स पण आहेत. स्त्रियांमध्ये आपण जर बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याच्यानंतर सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण आहे. पण भारतातच आपण सर्वांगीण जर विचार केला तर भारतामध्ये आढळून येणाऱ्या सर्वसाधारण सर्व कॅन्सरचा विचार जर केला तर 40% कॅन्सर्स हे तंबाखू सेवनाशी निगडीत आहेत, 15% कॅन्सर्स हे जंतू संसर्गाशी निगडीत म्हणजे अस्वच्छतेशी निगडीत आहेत आणि 15% कर्करोग हे आपल्या लाईफस्टाईल ओबेसिटी स्थूलपणाशी निगडीत आहेत. तर 40-15-15 जर आपण विचार केला तर 70% कॅन्सर्स इन इंडिया आर प्रिव्हेंटेबल कॅन्सर. दॅट इज अ व्हेरी बिग स्टेटमेंट आय एम मेकिंग हिअर बिकॉज याच्यामध्ये असं आहे की there is a scope of prevention of cancers in this underlying causes itself.
जर मी असं म्हणालो तुम्हाला की भारतामध्ये 40% कॅन्सर हा तंबाखू सेवनाशी निगडीत आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मुखाचा कर्करोग आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जिभेचा कर्करोग, जबड्याचा कर्करोग, त्याच्यानंतर गालाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग, अशा अनेक जवळजवळ 40 अवयवांना ह्या कॅन्सरची बाधा अवयवांना कॅन्सरची बाधा होऊ शकते. तर टोबॅको चिविंग विल लीड टू 40% ऑफ कॅन्सर्स इन इंडिया और टोबॅको स्मोकिंग इन आयदर ऑफ दी फॉर्म्स. तर हे झाले तंबाखूशी निगडीत कॅन्सर्स. त्यानंतर 15% कर्करोग जंतू संसर्गामुळे होतात. उदाहरणार्थ सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या इन्फेक्शनमुळे होणारा कॅन्सर आहे. आपल्या भारत देशामध्ये जर आपण जर बघितलं तर साधारणतः त्यांचा लाईफ टाईमचा विचार जर केला तर साधारणतः 80% स्त्रियांना 80% स्त्रियांना हे इन्फेक्शन होतं, पण त्यांच्या प्रतिकार शक्तीच्या जोरावरती ते इन्फेक्शन नाहीसं होतं आणि स्त्रियांना कॅन्सर होत नाही. पण दुर्दैवाने काही अशा आमच्या स्त्रिया आहेत, माता भगिनी आहेत की त्यांना ते इन्फेक्शन हळूहळू ते कॅन्सर पण नेऊन ठेवतं. पण हे सगळं होताना त्याला 14 वर्ष लागतात. मी जसं म्हणाले कॅन्सर नेव्हर हॅपन्स ओव्हरनाईट. ते एचपीव्हीचं इन्फेक्शन झाल्यानंतर 14 वर्षांनी कधीतरी कॅन्सर होतो. मग मधल्या पिरियडमध्ये आपला एवढा मोठा विंडो पिरियड आहे, याच्यामध्ये आमच्या माता भगिनींना वेळ मिळत नाही का डॉक्टरने जाऊन तपासणी करून घ्यायची, काहीतरी असामान्य स्राव होतोय, ब्लिडिंग होतंय, काही सायन्स अँड सिम्पटम्स असतील तर आपण डॉक्टरने जर वेळीच ट्रीटमेंट केली तर साधं इन्फेक्शन साध्या ट्रीटमेंटने इरॅडिकेट करू शकतो आणि एवढ्या मोठ्या स्टेजला जाऊन पोहोचत नाही. तर पूर्वी ह्या सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण आमच्या देशामध्ये खास करून आपल्या ग्रामीण भागामध्ये फार जास्त होतं. पण अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर स्वच्छतेचं महत्व समाजाला कळायला लागलंय. रनिंग वॉटरची अवेलेबिलिटी समाजामध्ये आहे. स्वच्छ पाणी मिळाल्या कारणामुळे स्वच्छतेचं महत्व आणि ते अंगीकृत करता आल्या कारणाने आपल्याकडे सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण फार कमी होत आहे. खास करून आपण जर बघितलं तर आपल्या दक्षिण अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणा, इकडे जर ज्या ठिकाणी आपण जे काही बघतोय की सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण हळूहळू कमी होतंय. अँड दॅट इज नॉट बिकॉज ऑफ एनी काइंड ऑफ इंटरव्हेन्शन. आपण काय वॅक्सिनेशन प्रोग्राम राबवलेला नाहीये, फक्त स्वच्छतेचं महत्व आमच्या समाजाला कळाल्यामुळे याचं प्रमाण हळूहळू कमी होतंय हे निश्चितपणे मला सांगता येतं. ओके, सो दीज आर दी बेसिक रिझन्स ऑफ कॅन्सर. आणि मी तसं सांगितलं की आता ओबेसिटी म्हणजे स्थूलपणामुळे आपल्याकडे सुद्धा याचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे जसं पाश्चात्य देशामध्ये आपण जर बघितलं की लॅक ऑफ एक्सरसाइज आणि ओबेसिटीमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, तेच आपल्या समाजामध्ये दिसून येतं. त्याचप्रमाणे गर्भाशयाचं म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. ओबेसिटीमुळे अजूनही बाकीचे कॅन्सर्स आहेत. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर किडनीचे कॅन्सर्स आहेत, पॅनक्रियाचे कॅन्सर्स आहेत, कोलोरेक्टल कॅन्सर्स आहेत. हे सगळे कॅन्सर्स ओबेसिटी रिलेटेड आहेत. आणि हे सगळं होत असताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत की एक्सरसाइज न करणे म्हणजे त्याला एक्सरसाइज काय फार करायची नसते. आता एक्सरसाइज न करणे म्हणजे काय उदाहरणार्थ की आपल्याला आठवड्यातून तुम्ही साधारणतः 130 मिनिटं साधी मॉडरेट एक्सरसाइज जरी केली तरी सफिशियंट आहे, किंवा जर रिगरस एक्सरसाइज केली तर साधारणतः 75 मिनिटं केली तरी सफिशियंट आहे आठवड्यात ना. बट इट शुड बी स्पेस मस्ट. हा, आणि ती कन्सिस्टन्सी महत्वाची, ते स्पेसिंग करणं गरजेचं आहे की त्या आठवड्यात किती दिवस व्यायाम करायचा. साधा एक्सरसाइज करायला पाहिजे, पण दॅट इज गोइंग टू प्रिव्हेंट कॅन्सर ऍट लार्ज. हे महत्वाचं आहे. हे सगळे कारण म्हणून सांगत असताना याच्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग म्हणजे जो मला कॉमनली विचारतात की याच्यामध्ये जेनेटिकचा किती इम्पॉर्टन्स आहे. तर फक्त 5% कॅन्सर हे फक्त जेनेटिकली इनहेरिटेड असतात. म्हणजे की जे फॅमिलीमध्ये फार कॉमनली आहेत. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की हेरिटरी ब्रेस्ट ओव्हरियन कॅन्सर्स म्हणजे त्याच्यामध्ये ज्या फॅमिलीमध्ये गर्भाशयाच्या बाजूला अंडकोश असतात त्या अंडकोशाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर अशी फॅमिली असते. त्याच्यात ज्या फॅमिली असेल त्या केसेसमध्ये आपल्याला काही जेनेटिक म्युटेशन्स असतात, म्हणजे गुणसूत्रामध्ये काही बदल घडतात, म्युटेशन घडतात. असे काही म्युटेशन्स असतील तर अशा फॅमिलीमध्ये अशा प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता फार जास्त असते. ओके, आणि ते ओळखायचं कसं सर? ते कसं ओळखायचं तर म्हणजे बघा, आता कसं आहे की एखादा पेशंट आपल्याकडे ब्रेस्ट कॅन्सर झाला तर आपण ती फॅमिली हिस्ट्री घेणं महत्वाचं आहे, किंवा ओव्हरियन कॅन्सर फॅमिली हिस्ट्री घेणं महत्वाचं आहे. त्याही पलीकडे अलीकडच्या काळामध्ये आता आपण जेनेटिक म्युटेशन टेस्ट ऍडवाइस करतो. उदाहरणार्थ आता समजा जर यंग एज मध्ये एखाद्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्याचप्रमाणे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असेल, म्हणजे हे अग्रेसिव्ह फॉर्म्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आहेत. त्याचप्रमाणे फॅमिली हिस्ट्रीमध्ये एखाद्याला ओव्हरीचा आणि ब्रेस्ट कॅन्सर दोन्हीची हिस्ट्री त्याच्यामध्ये सिग्निफिकंट असेल, अशा केसेसमध्ये आपण जर्मलाइन म्युटेशन नावाची टेस्ट आपण ऍडवाइस करतो, जी त्या पेशंटच्या रक्ताचा थोडासा नमुना घेऊन किंवा सलायवाचा नमुना घेऊन अशा त्या प्रकारच्या म्युटेशन टेस्ट करण्यात येतात. आणि त्या फॅमिलीमध्ये ते ब्राका जीन पॉझिटिव्ह आहे किंवा म्युटेशन पॉझिटिव्ह आहे किंवा आपण ते बघतो.
तसंच आपण ओव्हरियन कॅन्सरमध्ये समजा जो कॉमनली अंडाशयाचा कर्करोग आपल्या स्त्रियांमध्ये जाणवतो म्हणजे एपिथेलियल ओव्हरियन कॅन्सर. अशा सर्व रुग्णांमध्ये आपण ती जर्मलाईन म्युटेशन ऍडवाइस करतो. याचं कारण असं आहे की जर तुम्हाला माहिती असेल की जर्मलाईन म्युटेशन पॉझिटिव्ह आहे, तर देन यू हॅव अ फॅमिली हिस्ट्री अँड प्लस द जेनेटिक म्युटेशन त्याच्यामध्ये असेल, तर ती फक्त तुमच्या पुढच्या पिढीला सावध करत नाहीये, तर तुमच्या ट्रीटमेंटला सुद्धा फार चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करता येते. कारण त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये त्या जर म्युटेशन्स असतील आणि जे म्युटेशन पॉझिटिव्ह असतील, तर त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट्स आपल्याला सध्या सुचवितात जेणेकरून चांगला फायदा त्या रुग्णांना त्या ट्रीटमेंट आणि मेंटेनन्स मध्ये मिळू शकतो. हे महत्वाचं आहे. ओके सर, आता तुम्ही जसं तंबाखूचं बोललात, पण असं पण बोलणारे लोक आहे की आधीचे लोक तंबाखू खात नव्हते का, तेव्हा तर विडी प्यायचे नाही का, मान्य आहे. त्याच्यासोबत कनेक्ट करतात नाही का ते, की तेव्हा काय होत नाही का, मग आता कशामुळे होतंय, असं काय नसतं. म्हणणं आहे की कसं आहे की पूर्वी तंबाखूची जे प्रॉडक्ट्स होते ते साधी तंबाखू आपल्या भारत देशामध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये असायचं, पण अलीकडे गुटख्याचं प्रमाण फार आहे. इट इज मिक्सचर ऑफ लॉट ऑफ थिंग्स. आणि प्रत्येकाचं एक संविधानात तुम्हाला सांगितलं की 1 puff of tobacco smoke contains 4,000 combustion products. पण प्रत्येक प्रोडक्टला काहीतरी साईड इफेक्ट आहे. तसंच मी सांगितलं की समजा माझ्या पूर्वजांपासून सगळे तंबाखू खातील, त्यांना कधी झाला नाही, पण त्यांच्या गुणसूत्रांमध्ये त्यांचं बाकीचं चांगलं डाएट होतं, प्रतिकार शक्ती चांगली होती. अलीकडच्या काळामध्ये आपलं शरीर कसं साथ देत आहे, ती इम्युनिटी आपली कशी आहे कोणाला माहिती नाही. आता सांगितल्याप्रमाणे की आता देर आर लॉट ऑफ मिक्स्ड इंग्रेडियंट्स ऍडेड ऑन टू टोबॅको. इट्स ऑल टुगेदर सगळ्यांचं मिळून तो इफेक्ट असतो. खास करून ते फार मसालेदार आणि फार असं स्पाइक लाईक मटेरियल असतात, त्याच्यामध्ये चुना असतो, हे ते सगळ्यामुळे कसं असतं की फक्त तंबाखू सेवनामुळेच फक्त कॅन्सर होतो असं नाहीये. तर तुम्ही ऐकलं असेल की आपल्या ग्रामीण भागामध्ये काही स्त्रियांना तंबाखूच्या व्यतिरिक्त सुपारी खाण्याची सवय असते. त्या सुपारी खाणाऱ्यांमध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण जास्त. मिसरीने पण होतं का? मिसरीने पण होतं. मिसरीचा फॉर्म ऑफ अगेन टोबॅको. तर ती तुम्ही जेव्हा सुपारी खाता तर त्याचे बारीक बारीक त्याचे अंकुचिदार त्याचे हे असतात, जे टोक असतात. इट कॉजेस कंटिन्युअस ट्रॉमा ऑन दी बक्कल म्युकोजा. त्या आतल्या गालाला तुम्हाला कंटिन्युअस ट्रॉमा करत जातं. मग वेअर अँड टेअर इज अ मेकॅनिझम विच वी ऍक्च्युअली लीड टू. आणि मग तसंच ते तंबाखूजन्य पदार्थामध्ये पण तेच कारण असतं. सो यु नो, सो डोंट गो टू द हायपोथेसिस दॅट माझ्या आजीनी किंवा माझ्या बाबांनी इतके वर्ष खाल्ली मग त्यांना काही झालं नाही. बाबा त्यांची प्रतिकार शक्ती कुठे, आपली कुठे, आणि आपली चांगली असेल तर नशीबच आहे, पण नसेल तर यू कुड फॉल प्रे टू इट. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर आता आमच्या युवा वर्गामध्ये म्हणजे कॉलेज जीवनामध्ये जर एखाद्याला तंबाखूचं व्यसन लागलं असेल, समजा 1000 लोकांना समजा व्यसन लागलं असेल, तर 500 आर गोइंग टू फॉल प्रे टू दॅट टोबॅको. त्यातली 500 जणांना काही ना काही तंबाखूची निगडीत काही ना काही आजार होणार आहे. कोणाला कॅन्सर होईल, कोणाला हृदयरोग होईल, कोणाला मेंदूच्या काही संबंधित आजार होतील, कोणाला रक्तवाहिन्यांचे आजार होतील, कोणाला कार्डियक प्रॉब्लेम होतील. पण 500 आर गोइंग टू फेस दॅट बिकॉज ऑफ टोबॅको. आणि ॲट व्हॉट एज? किशोरवयीन वयामध्ये अडिक्शन लागलंय, पण जेव्हा तुमचं लग्न होतं, जेव्हा तुमच्या खांद्यावरती जबाबदारी येते, तुमच्या हातात लहान मूल असतं, देन व्हॉट इज द पिक्चर दॅट वी जनरली सी, की ते लहान मूल त्याच्या बाबाला घेऊन येतं आणि ते म्हणतं, बाबा माझ्या बाबांना बघा ना डॉक्टर काय झालंय. तर किती विदारक क्षेत्र आहे जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली जबाबदारी तुमच्या कांद्यावर येते आणि देन यू आर फेसिंग सच अ प्रॉब्लेम. इट इज नॉट ओनली अ प्रॉब्लेम फॉर द पेशंट बट प्रॉब्लेम फॉर द फॅमिली अँड सोसायटी ॲट लार्ज. याचा विचार करणं महत्वाचं आहे. सो यू नीड टू थिंक अबाउट ऑल दिस थिंग्स. जसं सर ते मूवी थिएटर मध्ये आपण जातो तेव्हा तिथे एक कॅन्सर कर्करोग निगडीत एक ऍड लागते नाही का, सेम तसंच झालं की ते वडील स्मोकिंग करत असतात किंवा एक लेडी तंबाखू खात असते, तिचं सडलं तोंड, पण त्यांनी फरक नक्कीच पडतो. आय विल टेल यू इट इज नॉट दॅट एव्हरीबडी इग्नोर्स इट. मी काय म्हणतो, तुमच्या त्या चित्रपटगृहामध्ये जर 50 लोक येत असतील, त्याच्यापैकी 2 लोकांना जरी त्याचा फरक पडला तर आधी त्याचं पर्पज इज सॉल्व्ड. नाही, आणि हळूहळू तुम्ही बघताय ना, हळूहळू ते तंबाखू निगडीत कॅन्सरचं प्रमाण हळूहळू थोडंसं कमी पण होत चाललंय, म्हणजे खास करून स्मोकिंग रिलेटेड. आता हे जे ग्रामीण भागामध्ये आणि जे आमच्या सेमी अर्बन पॉप्युलेशन मध्ये जे तंबाखू खाण्याची सवय आहे, दॅट इज अ बिट अलार्मिंग. आणि त्याच्याबद्दल निश्चितच आता जनजागृतीच्या लेवलवरती गव्हर्नमेंटही काम करते, एनजीओ काम करते. आय एम व्हेरी हॅपी दॅट यू ऑल्सो वर्किंग ऑन दिस. सो दॅट्स द रिझन वाय आय एम हिअर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि सर स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होऊ शकतो. येस. तर ह्याची डेन्सिटी किती मीन्स अंदाजे? नाही, आता स्मोकिंगमुळे असं आहे की हार्ट अटॅकची एक भीती असते. मी तुम्हाला सांगितलं की स्मोकिंग 1 puff of tobacco smoke contains
4,000 प्लस कंबशन प्रोडक्ट्स, म्हणजे एवढे प्रोडक्ट्स रिलीज करतात. त्याच्यामध्ये काय आर्सेनिक असतं, कोल टार असतं, असं मल्टिपल असतात. आणि निकोटीन इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍडिक्शन. तर आता स्मोकिंगमुळे कॅन्सर होतं हे मान्य आहे, पण असं याचा अर्थ असा होत नाही की नॉन स्मोकर्सला कॅन्सर होते. नॉन स्मोकर्सलाही कॅन्सर होतं. दॅट इज अ मिथ इन आवर सोसायटी की लंग कॅन्सर हा फक्त स्मोकर्सला होतो, नॉन स्मोकर्सला होत नाही का? तो होतो ना. त्याच्यामध्ये जसं ऍक्टिव्ह स्मोकिंग रिस्पॉन्सिबल फॉर लंग कॅन्सर, पॅसिव्ह स्मोकिंग ऑल्सो, सेकंड हँड स्मोक ज्याला आपण म्हणतो. समजा तुम्ही 10 जण एका खोलीमध्ये बसले, 2 जण सिगरेट पितात, तर बाकीच्यांनी त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेल की एअर पोल्युशन इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर्स विच पॉइंट फिंगर्स टुवर्ड लंग कॅन्सर. प्रदूषणामुळे. सो वन हॅज टू थिंक अबाउट ऑल दिस थिंग्स, बट बाय अँड लार्ज टोबॅको वी नो फॉर शुअर इज रिस्पॉन्सिबल. मग पूर्वी असं होतं की 20 packs of cigarettes for 20 years can have a possibility of or probability of having 20% probability of having a cancer, असं ते होतं. पण आता हल्ली असं काही नाही आहे. इट्स नाउ येस, स्मोकिंग इज हार्मफुल टू हेल्थ. येस, इट इज हार्मफुल टू हेल्थ. आणि सर एअर पोल्युशन जसं तुम्ही म्हणत, प्रदूषण, वायू प्रदूषण हे आज खूप मोठा टॉपिक झालाय सर. कारण की जसं MIDC कंपनी जवळचे लोक राहतात, किंवा आज आपल्याकडे सर्रासपणे कचरा जाळला जातो, टायर जाळला जातो, ह्याचा पण एक इम्पॅक्ट पडत असेल ना सर? हे जे आहे ना, ते इंडस्ट्रियल एरियामध्ये पोल्युशन, जवळपासची लोक राहतात. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे फक्त वायू प्रदूषणामुळे फक्त कॅन्सरचीच रिस्क वाढत नाही, तर त्याच्यामुळे बाकीचेही रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स वगैरे वाढतात, कार्डियकची पण रिस्क वाढते. त्याच्यामध्ये फार एक इंग्लिश डिक्शनरीमध्ये फार मोठा शब्द आहे, न्यूमोनोकोनोसिलिकोनोसिस, असा ते एक व्होल्कॅनो, म्हणजे अल्ट्रा मायक्रोस्कोपिको न्यूमोनोकोनोसिलिकोसिस, लार्जेस्ट वर्ल्ड मेडिकल डिक्शनरी आहे. दॅट इज रिलेटेड टू दिस इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स अँड हार्मफुल इफेक्ट्स ऑन द बॉडी. तर ते पण समजून घेणं गरजेचं आहे. पण अर्थातच if you take proper care during your working hours, उदाहरणार्थ मास्क घालणे वगैरे, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण जर पाळल्या तर निश्चितच. आणि प्लस गव्हर्नमेंट एजन्सीज आर देअर टू लुक आफ्टर दी एअर पोल्युशन, किती होते, काय होते, या गोष्टी पण बघतातच ना. त्याच्यामध्ये ते गोष्ट बघणं गरजेचं आहे. ओके. आणि आधी असं एक होतं सर की आपण उपवास ठेवायचो किंवा पोटाला आराम द्यायचो. आता आपण अनवॉन्टेड तेल आपण जास्त खातो, किंवा आता आपलं फूड इनटेक खूप जास्त वाढलाय. तर अनवॉन्टेड आपण जे खात असतो, ज्याची आपल्या शरीराला गरज नाही, त्याने सुद्धा कॅन्सर होतो का? आता जसं आपण मगाशी आपण ओबेसिटी बद्दल बोललो, त्या ओबेसिटी बद्दल बोलत असताना आपल्याला एक माहिती की काही लोक म्हणतात की शुगर्स खाणं, तर त्याच्या इट इज अगेन रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर. तर जर शुगर मध्ये पण एक स्वीट शुगर आणि एक नॉन स्वीट शुगर आहे. म्हणजे आपण स्वीट खाल्लं की त्याचं शुगर होते माहिती आहे आपल्याला. आता नॉन स्वीट शुगर मध्ये काही आपल्याला, आपण भात खाल्ला किंवा आपण पोळी खाल्ली, त्यांनी शुगर्स वाढतात. कार्बोहायड्रेट्स आहेत ते शेवटी, बट देयर आर सम नॅचरल कार्बोहायड्रेट्स विच द बॉडी नीड्स इट. आणि देयर आर सम काइंड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक चॉकलेट मध्ये आहे किंवा आईस्क्रीम मध्ये आहे. दीज आर सम ऑफ दी शुगर दॅट बॉडी डझंट नीड देम. आणि हे आपल्याला माहिती पाहिजे की आपण हे अननेसरी खाण्याने काय होतंय की आपल्याला इन्सुलिन वाढतंय, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतोय, त्याच्याप्रमाणे आपल्याला एक इन्फ्लेमेशन बॉडीमध्ये वाढतंय फार. आणि दीज आर द फॅक्टर्स विच ऍक्च्युअली मे बी रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स कॅन्सर. सो हेल्दी डाएट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे. वी कॅन से फॉर शुअर की आपल्याला बॅलन्स डाएट जर ठेवलं आणि आपण जर एक्सरसाइज केली आणि या सगळ्या गोष्टी जर केल्या, तर वी कॅन डेफिनेटली रिड्यूस द रिस्क ऑफ हॅव्हिंग अ कॅन्सर इन लाईफ. पण ॲज आय अगेन सेड की नोबडी ऑन दी अर्थ फॉर शुअर कॅन से की मला होणार नाही. त्यामुळे ह्या आजाराबद्दल माहिती ठेवणं ते प्रथम दृष्ट्या एकदम साहित्यिक आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे कॅन्सर कोणालाही होऊ शकतो. कॅन्सर कोणालाही होऊ शकतो, irrespective of whatever lifestyle you have. Okay. But of course, if you have a good lifestyle, the chances of having cancer is going to go down like anything. So that is the most important. पण सर आता आधी कसं होतं की एक पर्टिक्युलर ठिकाणी आपण म्हणायचो की ह्याच ठिकाणी कॅन्सर होतो, म्हणजे शहरी भागामध्ये होतो. आता ते खेडेगावांमध्ये सुद्धा आलंय. मीन्स हा एक खूप मोठा बदल झाला सर आता कॅन्सरच्या बाबतीमध्ये. शहरी भागांमध्ये म्हणजे काय, जशी द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज लार्ज, प्लस दी ऍक्सेसिबिलिटी टुवर्ड्स डायग्नोसिस इज ऑल्सो लार्ज अँड शहरी भागांमध्ये. पण आमचा शहरी भाग काय, ग्रामीण भाग काय, म्हणजे साधारणतः कॅन्सर होण्याचं प्रमाण सारखंच असावं. अर्थात काही जे कॅन्सर होतात, ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, ते अर्बन पॉप्युलेशन मध्ये जास्त आढळून येतं बिकॉज ऑफ लाईफस्टाईल, एज आय टोल्ड यू. त्याच्यामध्ये काय की देयर आर सम रिस्क फॅक्टर्स फॉर ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे लवकर पाळी येणे, स्तनपान म्हणजे पहिलं गरोदरपण हे उशिरा येणे, शिशुला स्तनपान न करणे, दीज आर सम ऑफ दी फॅक्टर्स. म्हणजे उदाहरण पाळी उशिरा जाणे, सम ऑफ द रिस्क फॅक्टर्स विच आर पॉइंटिंग टुवर्ड्स ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत
उदाहरणार्थ अनमॅरिड नली पेरेंट्स लेडीज मध्ये ज्यांना मुलबाळ नाहीये, ओके, असेही काही रिस्क फॅक्टर्स आहेत. असे रिस्क फॅक्टर्स असले म्हणजे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होतो असं नव्हे, किंवा रिस्क फॅक्टर नसले म्हणजे तुम्हाला म्हणजे ब्रेस्ट असं दोन्ही गोष्टी आहेत. पण दीज आर मोस्ट ऑफ द रिस्क फॅक्टर्स विच पॉइंट्स टुवर्ड्स ब्रेस्ट कॅन्सर. सो हे जे रिस्क फॅक्टर्स हे कॉमनली तुम्हाला शहरी भागात येतात, कारण प्रत्येक जण आज घाईत आहे, प्रत्येक जण करिअरच्या मागे आहे. सो लग्न उशिरा होतात, गरोदरपणा उशिरा होतोय, झालं तर शिशुला स्तनपान करायला वेळ नसतो, लाईफस्टाईल चेंज झाली. शिवाय जंक फूड दे आर व्हेरी कॉमन इन अर्बन एरियाज, आणि हेल्दी डाएट नसतं. बरोबर. सो यु नो दिस काइंड ऑफ बर्गर्स अँड ऑल थिंग्स, यु नो, चेंज होतोच. सो बट येस, कॅन्सर इज prevalent all across the society irrespective of urban or rural. It is seen everywhere. फक्त शहरी भागामध्ये आपल्याला जास्त काय वाटतं, तर त्याच्यामध्ये त्यांना मेडिकल फॅसिलिटीज ऍक्सेस जास्त असतो, डायग्नोसिसचे साधनं जास्त असतात, आणि रिपोर्टिंग असतं. सी, कॅन्सर इज स्टील नॉट अ नोटिफायबल डिसीज इन आवर कंट्री. जसं टीबी झाला की त्याचं नक्की संख्या किती, लपरेशनची संख्या किती आहे हे आपल्याला शासन दरबार याची नोंद करावी लागते, त्याची एक्झॅक्ट आकडेवारी उपलब्ध असते. तशी कॅन्सर दुर्दैवाने अजूनही नोटिफायबल डिसीज नाहीये, तर याची ऍक्च्युअली व्याप्ती किती सांगणं अवघड आहे. पण अलीकडच्या काळामध्ये ह्या आपल्या गव्हर्नमेंटनी ज्या योजना आणल्या आहेत याच्यामध्ये रजिस्ट्रेशन वाढायला लागलं, आणि एक्झॅक्टली त्याचं डेप्थ किती आहे, याचं म्हणजे ऍक्च्युअली याची व्याप्ती किती आहे कॅन्सरची, याची आकडे हळूहळू आपल्या समोर येत आहे. ओके. आणि सर, कुठल्या तरी व्यक्तीला कॅन्सर झालाय, सपोज त्याला कर्करोग झालाय, आणि त्याला तुम्ही मग मेंटली तुम्ही त्याला कसं एक पुश करता, कारण की तो एक खूप मोठा शॉक असतो, आणि असं आहे की डॉक्टर म्हणतील तेच करत, तेव्हा तुम्ही कसं करता? व्हेरी गुड. आता कसं आहे की सी, वी डोंट हॅव टू ट्रीट कॅन्सर पर से. आपल्याला फक्त कॅन्सर नीट नाही करायचं, आपल्याला त्या पेशंटला नीट करायचं आहे. अँड व्हॉट इज हेल्थ? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट वेलबिंग, इन्क्लुडिंग फिजिकल, मेंटल अँड सोशल. तर फक्त तो आजार बरा करणे याला महत्व नाहीये, तर तो पेशंट बरा करणं महत्वाचं आहे. तर साहजिकच मेंटल वेलबिंग ऑफ अ पेशंट अँड द फॅमिली हॅज टू बी लुक्ड अपॉन. म्हणजे याच्यामध्ये काय की ट्रीटमेंट दरम्यान, ट्रीटमेंटच्या पूर्वी म्हणजे जेव्हा निदान होतंय तेव्हाचा पिरियड, ट्रीटमेंटचा पिरियड, आणि ट्रीटमेंट झाल्यानंतरचा पिरियड, दिस ऑल शुड बी लुक्ड इनटू. याचं महत्वाचं कारण आहे की जेव्हा ट्रीटमेंटचं निदान म्हणजे ट्रीटमेंट करायचं जेव्हा निदान होत असतं तेव्हा पेशंट अँड द फॅमिली इज अ स्टेट ऑफ डिनायल इनिशियली, तर इझिली ऍक्सेप्ट होत नाही. म्हणून जे एखादा डॉक्टर तुम्हाला सांगतोय की तुम्हाला हे आजार असू शकतो, तर त्याचा विश्वास ठेवत नाही. द डॉक्टर मे बी रॉंग, देन ही गोes to a second doctor, he goes to a third doctor, and finally when he comes to the first doctor, you are wasting 2 months which are very critical. You are wasting a lot of time. तुमचा पहिल्या स्टेजचा कॅन्सर दुसऱ्या स्टेजला ऑलरेडी प्रगती केलेली असते त्यांनी, म्हणून त्यात वेळ घालवता कामा नये. यू शुड बी फिक्स, यू शुड बी क्लिअर कट इन युअर आयडियाज. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्या हे सगळं आपण एका डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर मध्ये आपला जेव्हा वेळ जातो ना, त्याच्यामध्ये स्टेज पण वाढत असते. जेव्हा कॅन्सरचं निदान होतं तेव्हा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दी अँझायटी. पेशंट आणि फॅमिली दे आर फुल्ली अँशियस अबाउट द डिसीज. त्याच्यामध्ये डिप्रेशनही येतं कधी कधी, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की डिनायल पण असतं. त्याच्यानंतर जेव्हा ट्रीटमेंट चालू होते पेशंट ट्रीटमेंट आपली सहन करतो, but all the time throughout the treatment and after the treatment what hurts the most is fear of recurrence. ओके. उद्या हा मला परत येणार तर नाही ना, ही भीती त्याला असते, आणि त्या भीतीपोटी तो जगापासून थोडासा दूर होण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी फॅमिलीची गरज लागते, अशा वेळी समाजाची गरज लागते. तर समाजाने त्याला त्यांच्या डेली ऍक्टिव्हिटी सांभाळून घेणं, म्हणजे त्याला समावेश करून घेणं, ते फार महत्वाचं आहे. फॅमिली सपोर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच आय फील इज रिक्वायर्ड इन सच काइंड ऑफ पेशंट्स. आणि ज्यांना फॅमिली सपोर्ट चांगला असतो, जेव्हा पेशंट चांगला असतो, रिस्पॉन्स व्हेरी वेल टू द ट्रीटमेंट. अँड जनरली आमचा एक असा अनुभव आहे की हॅपी फॅमिली ऑलवेज बूस्ट अप इम्युनिटी ऑफ द पेशंट टू फाईट द कॅन्सर, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके सर, तुम्हाला असे बरेचसे एक्झाम्पल्स पण असतील ना काही पेशंट्सचे? हो, अनुभव असतात, म्हणूनच त्या अनुभवाच्या जोरावर आपण हे बोलू शकतो. आणि इव्हन सायंटिफिकली ऑल्सो दॅट हॅज बीन प्रूव्हन. काय नाही की कॅन्सरमध्ये मला तर या अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं की ट्रीटमेंट करताना माझा किती अनुभव आहे, आणि मी काय म्हणजे आतापर्यंत माझ्या अनुभवाच्या जोरावरती मी ट्रीटमेंट सुचवून काही फायदा नाही आहे. इट हॅज टू बी एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. म्हणजे मला वाटतं म्हणून मी अशा ट्रीटमेंट करायला अर्थ नाहीये. तर जगभरामध्ये देर आर मल्टिपल सेंटर्स ऑल अक्रॉस दी वर्ल्ड, आणि याचे काही सायंटिफिक बॉडीज आहेत, त्यांनी याच्याबद्दल ह्या कॅन्सर ट्रीटमेंट बद्दल असा रिसर्च केलेला असतो, आणि बेस्ड ऑन दॅट रिसर्च वी हॅव सम एव्हिडन्स
म्हणजे त्याच्यामध्ये एव्हिडन्स कोणता आहे, म्हणजे कॅटेगरी 1 एव्हिडन्स म्हणजे रेकमेंडेशन आहे, बेस्ड ऑन द एव्हिडन्स, म्हणजे आपल्याला त्या एव्हिडन्सच्या आधारावरती ट्रीटमेंट सुचवली जाते. मग ती ट्रीटमेंट साध्या आपली अहमदनगरमध्ये असेल किंवा अहिल्यानगरमध्ये असेल किंवा अजून मुंबईत असेल किंवा अजून भारताच्या बाहेर कुठे असेल, लॉजिस्टिकली त्याच्यामध्ये फरक असू शकतो, पण ज्याच्यामध्ये जे थॉट प्रोसेस आहे, जे प्रिन्सिपल आहेत, ते सारखेच असले पाहिजे. बिकॉज ट्रीटमेंट इज गाइडेड बाय दी एव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन मेडिसिन म्हणजे प्रोटोकॉल्स. ती एव्हिडन्स बेस्डच्या प्रणालीनुसारच ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट करायची असेल तर ते कोणत्या स्टेजला काय ट्रीटमेंट करायचं आहे स्पष्ट निर्देश आहेत, म्हणजे संकेत आहेत. त्याच्या उदाहरणार्थ आपला स्टेज 1चा कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सरचा, तो अर्ली स्टेज मध्ये आहे, पुढे मेटास्टॅसिस झालेलं नाहीये, अशा केसमध्ये त्याला सर्जरी ऍडवाइस केली जाते. पण तो जर कॅन्सर लोकली ऍडव्हान्स असेल, इतर पुढे पसरलं नसेल, अशा केसमध्ये आधी किमोथेरपी आणि मग सर्जरी करावी, असे संकेत आहेत. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालाय. उदाहरणार्थ जर तो रिसेप्टर, तिन्ही रिसेप्टर, ER रिसेप्टर, PR रिसेप्टर आणि HER2 रिसेप्टर, याला आपण ट्रिपल निगेटिव्ह अग्रेसिव्ह कॅन्सर म्हणतो, याच्यामध्ये आधी किमोथेरपी करायची असते आणि मग ऑपरेशन करायचं असतं इफ द ट्यूमर इज मोर दॅन 2 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे HER2 पॉझिटिव्ह, म्हणजे मला म्हणायचा अर्थ काय आहे की डोंट जस्ट थिंक की ह्या गावातली ट्रीटमेंट वेगळी त्या गावात, तसं नाहीये. ट्रीटमेंट ही एव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन्स प्रमाणेच करावी लागते इफ यू आर गोइंग टू स्टिक टू मेडिसिन, ॲलोपॅथ मेडिसिन, मॉडर्न मेडिसिन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, कॅन्सरवर आयुर्वेदिक वर्क करतं का? आयुर्वेदिक काही गोष्टी? मी असं कोणत्याही ट्रीटमेंटला कमी जास्त लेखत नाहीये, फक्त म्हणण्याचं तात्पर्य असं की बिकॉज आय बिलॉंग टू दिस फील्ड, तर प्रत्येक ठिकाणी त्याचे फायदे आहेत ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल टू बूस्ट ऑफ इम्युनिटी आयुर्वेदिक ट्रीटमेंटची गरज आहे. उदाहरणार्थ इट कॉम्प्लिमेंट्स युअर इम्युन सिस्टम अँड ऑल, सो डेफिनेटली इट वर्क्स. पण ही जी मेन ट्रीटमेंट मी जी बोलतोय, ह्या ट्रीटमेंटला सोडून सुरुवातीलाच दुसऱ्या ट्रीटमेंट बद्दल विचार करणं मी तरी सुचवू शकत नाही. ती एक स्लो प्रोसेस असते. एक्झॅक्टली, बिकॉज यू हॅव टू हिट हार्ड ऍट द व्हेरी बिगिनिंग अँड दॅट इज गोइंग टू हॅपन विथ फॉर एक्झाम्पल आता ओरल कॅव्हिटी कॅन्सर आहे, तर याच्यामध्ये इफ इट इज ऑपरेबल यू हॅव टू गो अँड ऑपरेट. दॅट द फर्स्ट थिंग दॅट यू हॅव टू डू. त्याला जर आपण इतर प्रकारे त्याला आपण चॅलेंज करत बसलो ना, तो आजार वाढत जातो आणि नंतर भविष्यात थोडा जास्त कालावधी जर उठला तर तो इनऑपरेबल होऊन बसतो आणि त्यानंतर ट्रीटमेंट रेमेडी इज नॉट अवेलेबल. ओके, मीन्स भारतामध्ये ती टेक्नॉलॉजी आहे जी बाहेरच्या देशांमध्ये असते. सगळी आहे. नगर जिल्ह्यामध्येच आहे, नगर शहरामध्ये सुद्धा आपल्याकडे सगळी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. वी हॅव कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे काय आहे? कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे इट इज बेस्ड ऑन सम पिलर्स. कॅन्सर सर्जरी लागतं, राईट? कॅन्सरची किमोथेरपी लागते, ओके. त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी लागते, बेस्ट ऑफ द लिनियर ऍक्सिलरेटर्स अवेलेबल इन आवर सिटी. त्यानंतर आपल्याला टार्गेटेड थेरपी लागते, इम्युनोथेरपी लागते, सगळं उपलब्ध आहे. ओनली सम काइंड ऑफ व्हेरी रिसेंट ऍडव्हान्सेस विच may not be available out here, पण जनरली जे बेसिक ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे अवेलेबल आहेत आणि वी डू ट्रीट पेशंट्स अँड पेशंट्स आर गेटिंग क्युअर्ड ऑफ कॅन्सर इन एव्हरी पार्ट ऑफ द कंट्री. ओके, आणि कॉमन मॅन जो आहे सर, तो सस्टेन करू शकतो का खर्च जो असतो कॅन्सर? मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉमन मॅनला सुद्धा ऍक्सेसिबल अशा सगळ्या सुविधा नगर सहित महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत म्हणा किंवा PM रिलीफ फंड किंवा CM रिलीफ फंड, गव्हर्नमेंट इज प्रोव्हाइडिंग ऑल सॉर्ट्स ऑफ एड्स टू दी कॉमन पीपल. लो इन्कम क्लास फॅमिलीज ऑल्सो कॅन केटर टू दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट फॅसिलिटीज बिंग अवेलेबल. आणि कॅन्सर इज विदिन द रीच ऑफ हा अर्थात ऍडव्हान्स केसेसमध्ये मेटास्टॅटिक सेटिंग्स मध्ये ज्या एकदम हाय एंड ट्रीटमेंट आहेत ते तर गव्हर्नमेंटलाही शक्य नाहीये सगळ्यांना पुरवणं, पण बेसिक ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॅज प्रोव्हाइडेड अँड वी रिअली should appreciate the gesture of the government bodies toward this. ओके, आता जसं तुम्ही सांगितलं मेंटल हेल्थवर, कसं मेंटल हेल्थ मध्ये त्यांना पुश करायचं, सेम तुम्ही फॅमिली मेंबर्सला काय सांगता की त्यांच्या घरातल्या कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीला कॅन्सर झालाय तर तुम्ही त्यांना काय ब्रीफिंग करता? सी, कॅन्सर इज अ डिसीज नॉट ओनली कन्फाइन्ड टू द पेशंट पर से, एज आय सेड की तो फॅमिली मेंबर्सला एफेक्ट करतो. कारण जेव्हा पेशंटला रुग्णाला तो आजार होतो फॅमिली मेंबर त्याला लागतो, जो ज्याची काय तो त्याचाही रोजगार बुडतो. इट्स अ बिग चॅलेंज टू फॅमिली. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे समजावून सांगणं गरजेचं असतं की कधी कधी पेशंटला कोणत्या वेळेस पेशंटला तुमची गरज आहे. उदाहरण ऑपरेशनच्या वेळेस त्याची गरज आहे, किमोथेरपीच्या झाल्यापैकी 1-2 दिवसामध्ये त्याची गरज असते, ते सांगणं गरजेचं असतं. तर हे रेडिएशनच्या वेळेस काय गरज असते. आणि जनरली इंडियन आपला जो स्टॅटा आहे त्याच्यामध्ये फार चांगली सिस्टम आहे, बिकॉज वी आर जनरली अ काइंड ऑफ जॉईंट फॅमिली अँड व्हेरी अटॅच्ड ॲज कम्पेअर्ड टू वेस्टर्न कंट्री. तिथे इंडिपेंडेंट राहण्याची सवय आहे.
पण आपल्याकडे फॅमिलीचा सपोर्ट राहत नाही असं फार क्वचित होतं, विच इज ऍक्च्युअली व्हेरी गुड थिंग इन आवर सोसायटी. इंडियन सेटअप मध्ये हा फार चांगली गोष्ट आहे. आणि सर आता जसं तुम्ही म्हणालात की फॅमिली सपोर्ट, सर लेडीज मध्ये ब्रेस्ट कॅन्सर एक खूप कॉमनली आपण ऐकतो नाही का, की ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा आपण मोठमोठे सेलिब्रिटीजचे काही केसेस बघतो त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे केसेस येतात. सर हे ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नक्की काय होत असतं? स्तन कर्करोग. हा, तर ॲज आय टोल्ड यू की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग हा ऑल अक्रॉस दी ग्लोब इट इज द नंबर 1 कॅन्सर इन फिमेल पॉप्युलेशन. ओके. स्त्रियांमध्ये सर्वात कॉमनली आढळणारा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. तर पाश्चात्य देशांमध्ये दर 8 स्त्रियांमागे एका स्त्रीला हा कॅन्सर होऊ शकतो, इतका मोठा धोका आहे. ओके. आणि भारतामध्ये आपलं जर अर्बन पॉप्युलेशन मध्ये बघितलं तर 22 स्त्रियांमागे एका स्त्रीला हा कर्करोग होऊ शकतो. सो ब्रेस्ट कॅन्सर इज गोइंग टू बी व्हेरी कॉमन कॅन्सर. मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं की स्तनाची वाढ होत असते आणि हळूहळू स्तनाचं म्हणजे हळूहळू इव्होल्युशन होत असतं. पण हे सगळं करत असताना आपल्याला काही रिस्क फॅक्टर्स आहेत. उदाहरणार्थ वाढतं वय इज अ रिस्क फॅक्टर. काही ठराविक पॉप्युलेशन मध्ये म्हणजे ज्यूज पॉप्युलेशन मध्ये वगैरे याची रिस्क जास्त आहे. त्याच्यानंतर लवकर पाळी येणे, त्याला आपण प्युबर्टी म्हणतो, किंवा गरोदरपणा उशिरा येणं, शिशुला स्तनपान न करणं म्हणजे गरोदरपणा न येणं, त्याचप्रमाणे उशिरा रजोवृत्ती म्हणजे पाळी जाणे, ऑल दीज आर व्हेरी हाय रिस्क फॅक्टर्स फॉर ब्रेस्ट कॅन्सर. त्याचप्रमाणे मॉडिफायबल फॅक्टर्स, उदाहरणार्थ लाईफस्टाईल मध्ये आपण एक्सरसाइज करणे, ओबेसिटी टाळणे, we can reduce the risk of breast cancer if we can modify these kind of risk factors. There सगळे risk factors आहेत which might increase the risk of breast cancer. ओके. आणि भारतामध्ये प्रमाण कसं आहे सर? भारतामध्ये सुद्धा मी सांगितलं की 22 स्त्रियांमध्ये एक स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर धोका होऊ शकतो. ऑल अक्रॉस द ग्लोब स्त्रियांमध्ये सर्वात कॉमन कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. जर आपण बघितलं तर साधारणतः म्हणजे सर्व वयोगटाचा विचार जर केला तर दर 22 स्त्रियांमागे एका स्त्रीला स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो असा डाटा आहे. हा धोका आहे, म्हणजे होईल असं नाही, पण लाईफ टाईम मध्ये कधी कधी काय असतं की त्याला कॅन्सर होतो पण तो लाईफ टाईम मध्ये डायग्नोज होतच नाही. उदाहरणार्थ प्रोस्टेट कॅन्सर, जर आपण इथं 10 लोक जमा झालो तर आपल्याला एकाला प्रोस्टेट कॅन्सर होणारच आहे, पण इट्स नॉट नेसेसरी यू गोइंग टू डाय ऑफ प्रोस्टेट कॅन्सर. प्रोस्टेट म्हणजे तो मूत्राशयाच्या पिशवीच्या खाली युरेथ्रा म्हणजे आपल्या लघवी मार्गाच्या बाजूला ग्रंथी असते, सर्वांना असते. त्या ग्रंथीचा कॅन्सर हा प्रत्येक पुरुषाला, आपण म्हणणारे प्रत्येक पुरुषाला प्रोस्टेट ग्रंथी असते. तर 10 पुरुष आपण जर इथे बसलो असेल तर लाईफ टाईम मध्ये एकाला तर होणारच, 10पैकी एकाला. पण याचा अर्थ असा नाही की डाय ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. कधी कधी त्यांना कॅन्सर असतो, तो फार इंडोरंट असतो, हळूहळू वाढत राहतो, त्याचे आपल्याला कळत नाही तो कॅन्सर आपल्याला झालाय, आणि वी डाय ऑफ समथिंग एल्स बिकॉज ऑफ सेनिलिटी, आपलं वाढतं बरं, पण तो कॅन्सर झालेला असतो. हे ऑटोप्सी मध्ये दिसून येतं ना आपल्याला नंतर. प्रत्येक वेळी प्रत्येक कॅन्सर सरफेस होईल आपल्या शरीराच्या बाहेर आणि आपल्याला त्याचा काही त्रास होईल असं गरजेचं नाहीये. पण विदाउट ट्रीटमेंट क्युअर होऊ शकत नाही सर कॅन्सर. कधी कधी प्रत्येक कॅन्सरला ट्रीटमेंट करावीच लागतं असं नाही. उदाहरणार्थ तुम्ही आपलं प्रोस्टेट कॅन्सर बद्दलच बोलूया. इफ यू आर लुकिंग एट अ पेशंट ऑफ 85 years who has just a beginning of a prostate cancer आणि त्याला बाकीचे भरपूर आजार आहेत, तर वी मे नॉट चेस दॅट पर्टिक्युलर प्रोस्टेट कॅन्सर. वी कॅन वेट अँड वॉच. त्याला आपण ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स म्हणतो. बिकॉज त्याला बाकीचे, त्याच्या वाढत्या वयाप्रमाणे त्याला बाकीचे आजार त्याला भरपूर आहेत. नॉट नेसेसरी टू चेस दॅट डिसीज. पण जर एखादा ऍक्टिव्ह डिसीज आहे, ऍक्टिव्ह ह्युमन बिंग आहे, त्याचं आयुष्य भरपूर आहे, तर यू हॅव टू ट्रीट दॅट पर्टिक्युलर कॅन्सर. अदरवाईज कोणी स्प्रेड, तो वाढणार आहे, तो पसरणार आहे. आणि पसरताना तो आजार फक्त त्या ठिकाणीच पसरतो असं नाहीये, तो आजूबाजूच्या सराउंडिंग स्ट्रक्चर्स मध्ये पसरायला लागतो. नंतर तो लसिका संस्थेमार्फत, लसिका ग्रंथींच्या मार्फत शरीरात इतरत्र पसरायला लागतो, आणि रक्तवाहिनींच्या मार्फत शरीरात इतर कोणत्याही ठिकाणी, उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर मध्ये जर आपण त्या कॅन्सरला वेळीच त्याच्यावर अटकाव केला नाही तर तो रक्तवाहिनींच्या मार्फत तो यकृतामध्ये म्हणजे लिव्हर मध्ये जातो, हाडांमध्ये जातो, मेंदूत जातो, अँड देन यू आर गोइंग टू डाय ऑफ कॅन्सर. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू मेटास्टासाइज. ते प्रत्येकाला असं त्याचं आपण ऑप्टिमिस्टिक राहिलं पाहिजे की आपल्याला तो स्टेजला आपण जाऊन पोहोचलो असं काही नाहीये. सो व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज की कोणत्या स्टेजला डायग्नोज करतो हे महत्वाचं आहे. ओके. आणि त्याचे स्टेज किती 4 असतात का सर? फर्स्ट सर्वसाधारणपणे कॅन्सरचे ह्या 4 स्टेज असतात. ओके. म्हणजे स्टेज 1 मध्ये आणि स्टेज 2 मध्ये लोको रिजनल असतं. स्टेज 3 मध्ये तो जास्त लांब पसरला असतो. स्टेज 4 म्हणजे मेटास्टेज, म्हणजे तो सगळीकडेच शरीरामध्ये इतर ठिकाणी तो पसरलेला असतो. आणि कुठल्या स्टेज पर्यंत चान्सेस असतात सर ते? व्हेरी गुड. आता याच्यामध्ये काय की स्टेज 1 to 3 जनरली कॅन्सर ट्रीटमेंट इज फॉर ऑल स्टेजेस, पण त्याच्यामध्ये एक थिन लाईन आहे. जोपर्यंत स्टेज 1, 2 आणि 3 आहे तोपर्यंत कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. सो याच्यामध्ये ट्रीटमेंट इज विथ इंटेंट
टू क्युअर द कॅन्सर. याच्यामध्ये इंटेन्शन काय आहे? कॅन्सर पूर्ण बरा करण्याचा आहे. स्टेज 4 मध्ये आपल्याला माहिती आहे की तो आता सर्वत्र पसरलाय, याला आपण पूर्ण बरं करू शकत नाही, पण कुठेतरी आपण चांगलं आयुष्य त्याला पुढे आपण याचं एक्सटेंड करू शकतो, त्याला वेदना रहित आयुष्य देऊ शकतो, गुड क्वालिटी ऑफ लाईफ त्याला देऊ शकतो. याला आपण ट्रीटमेंट फॉर पॅलिएशन असं म्हणतो. ओके. सो ट्रीटमेंट फॉर क्युअर इज डिफरंट, दॅट इज फॉर स्टेज 1, 2 आणि 3, आणि ट्रीटमेंट फॉर पॅलिएशन जनरली फॉर स्टेज 4. हे मी तुम्हाला सर्वसाधारण कॅन्सर ऑल पुट टुगेदर सांगतोय. तर हे जनरली 4 स्टेज असतात. पण काही कॅन्सर असे आहेत, उदाहरण थायरॉइड कॅन्सर, म्हणजे आपण इथे मानेच्या पुढच्या भागामध्ये गाठ असते, गलगंड असतो, तर थायरॉइड ग्रंथी म्हणतो. तर ह्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये गमतीशीर गोष्ट अशी आहे की याच्यातला एक स्पेक्ट्रम असा आहे जो बहुतांश वेळी तोच असतो, त्याला आपण वेल डिफरेन्शिएटेड कॅन्सर्स म्हणतो किंवा फॉलिक्युलर सेल डिव्हाइड कॅन्सर्स म्हणतो. याच्यामध्ये फक्त स्टेज 1 आणि 2च आहे. ओके. याच्यामध्ये स्टेज 3 आणि स्टेज 4 नाहीच आहे. तर चान्स ऑफ डाईंग बिकॉज ऑफ थायरॉइड कॅन्सर इज व्हेरी व्हेरी लेस प्रोव्हाइडेड यू गेट इट ट्रीटेड प्रॉपरली. ओके. याच्यामध्ये स्टेज 3 स्टेज 4 नाहीच आहे. याच्यामध्ये काय की हा थायरॉइडचा कॅन्सर आहे ना, याच्यामध्ये तुम्ही जर पूर्ण थायरॉइड ग्रंथी काढली आणि रेडिओएक्टिव्ह आयोडीन थेरपी जर केली तर कॅन्सर बरं होण्याचे चान्सेस 75-100% आहे. पण ह्याच थायरॉइड मध्ये असा अॅनाप्लास्टिक कॅन्सर नावाचा एक प्रकार आहे जो फार रेअर आहे, तो 1 to 2% असेल, पण इट्स व्हेरी अग्रेसिव्ह कॅन्सर. याच्यामध्ये जो तुम्हाला कॅन्सरचं निदान झाल्यापासून तुमचं मीडियम सर्व्हायवल म्हणजे सर्वसाधारण त्याचं आयुष्यमान फक्त साधारणतः 9 महिन्यात असतं. ओके. सो दॅट इज ह्यूज डिफरन्स. तर एकच कॅन्सरचा पेशंट, एकच अवयवाचा म्हणजे एकच आजार, म्हणजे थायरॉइडचा कॅन्सर समजा, थायरॉइडचा कॅन्सर प्रत्येकासारखा नसतो, ब्रेस्ट कॅन्सर प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. तर शेजारणीला काय झालं, तिने किमोथेरपी घेतली आणि त्याचा आजार फार जास्त होता आणि मग मी घालून जाण्यात काही अर्थ नाहीये. सो एव्हरी कॅन्सर इज डिफरंट आणि देयर इज समथिंग कॉल्ड पर्सनलाइज केअर, पर्सनलाइज मेडिसिन. तर त्या पेशंटला संपूर्ण म्हणजे यू हॅव टू जज द पेशंट एज अ होल आणि त्या आधारे त्याची ट्रीटमेंट केली जाते, हे महत्वाचं आहे. आणि मेन म्हणजे फॅमिली पण त्याला कारणीभूत आहे. जसं तुम्ही म्हणाल की फॅमिली जर बूस्ट करणारी असेल, आनंदी वातावरण ठेवणारी असेल तर एक्झॅक्टली. तर बिकॉज ॲज आय टोल्ड यू की जर फॅमिलीने जर सपोर्ट दिला तर ते असं दिसून आलंय काही याच्यामध्ये स्टडीजमध्ये की त्याची इम्युनिटी चांगली राहते आणि दे आर एबल टू फाईट द कॅन्सर व्हेरी वेल. आय मीन सपोर्टिव्ह ट्रीटमेंट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ एनी कॅन्सर केअर ट्रीटमेंट. ओके. त्याच्यामध्ये म्हणजे इट इज नॉट ओनली अबाउट डाएट, इट इज नॉट ओनली बट एव्हरीथिंग विच इन्क्लूड्स मेंटल हेल्थ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इमोशनल बॅलन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सर तुम्ही कसं सांगता म्हणजे पेशंटला किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्सला इमोशन्स बद्दल किंवा मेंटल हेल्थ बद्दल तुम्ही कसं सांगता, तर त्यांना तुम्ही मोटिवेट कसं करता सर? सी फर्स्ट ऑफ ऑल द बिगेस्ट मोटिवेशन कम्स फ्रॉम द कॅन्सर सर्व्हायवर्स. ओके. म्हणजे इफ आय टेल अ पेशंट दॅट आय विल ट्रीट यू सो अँड सो, जनरली इनिशियल फेज मध्ये शॉकच असतो, पण यू हॅव टू टेक द पेशंट इन कॉन्फिडन्स. वी हॅव काइंड ऑफ मेड अ ग्रुप ऑफ कॅन्सर सर्व्हायवर्स. आता आपल्याकडे कॅन्सर सर्व्हायवरचा ग्रुप असतो, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट जे नीट झालेले असतात, दोज हू आर विलिंग टू कम फॉरवर्ड अँड हेल्प दी न्यू पेशंट्स, वी जनरली मेक एफर्ट टू मेक अ डायलॉग विथ दीज काइंड ऑफ पेशंट्स ऑल पुट टुगेदर. म्हणजे आपण काय करतो की एखादा ब्रेस्ट कॅन्सर झाला, असे 4-5 आपल्या ओपीडी मध्ये पेशंट असे फॉलोअप येत असतात. आपण सांगतो त्यांना, रिक्वेस्ट करतो की तुम्हाला शक्य काय बाकीच्या नवीन पेशंटला समजून सांगण्यामध्ये, तर जनरली सगळेजण त्यांना समजून सांगतातच. तर त्या पेशंटकडे बघून, त्या पेशंटची ती कॅन्सरची जर्नी बघून ह्या पेशंटला कॉन्फिडन्स येतो, येस इवन आय विल डू द सेम, इवन आय विल फाईट जस्ट लाईक हर अँड आय विल डिफीट द कॅन्सर. सो कॅन्सर सर्व्हायवर्स themselves form a major support group for these patients. And secondly, of course, you have to take the family into confidence. आणि कसं आहे की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असलेल्या पेशंटला ट्रीटमेंट देणं सोपं असतं. ओके. म्हणजे जर एखादा पेशंट निगेटिव्ह ऍटिट्यूड असेल प्रत्येक ठिकाणी, तर इट बिकम्स लिटिल बिट डिफिकल्ट टू ट्रीट हिम. सो दॅट इज ऑल्सो वन थिंग विच इज सो जनरली इट कम्स विथ द पेशंट ऍटिट्यूड अँड डॉक्टर्स अप्रोच प्लस फॅमिलीज सपोर्ट, एव्हरीथिंग पुट टुगेदर. सर तुमच्याकडे असं कुठलं एक उदाहरण आहे का की असं कुठलं तरी तुमच्याकडे एक पेशंट आलं आणि चान्सेस नव्हते किंवा समथिंग लाईक, सी देर आर मेनी एक्झाम्पल्स, पण सर्व्हाइव्ह केलं सर? हा, सर्व्हाइव्ह करता म्हणजे कधी कसं मिरेकल्स आर देअर इन सायन्स, नाही असं नाही आहे. पण येस समटाइम्स वी डू सी की लास्ट स्टेजचे पेशंट आहेत, लंग कॅन्सरचे पेशंट. पूर्वी हे आम्ही बघायचो की यांचं साधारणतः आयुष्यमान 1.5 वर्ष 2 वर्ष असायचं, पण हल्ली आम्ही लास्ट स्टेजचे कॅन्सरचे पेशंट 8-8 वर्ष 9-9 वर्ष आम्ही बघतो की दे पुल ऑन टिल 9 years असं आहेत काही. पण दो दे आर एक्सेप्शन, बट देस वी डू सी सच पेशंट्स की असे पेशंट जे त्यांचं साध्या छोट्या छोट्या गोळ्यांवरती ट्रीटमेंटवरती ते करतात, सर्व्हाइव्ह करतात.
अगदी खास करून ब्रेस्ट कॅन्सरमध्ये साधे साधे ट्रीटमेंट आहे, फार महागडी ट्रीटमेंट आहे. हार्मोनल ट्रीटमेंटवरती पेशंट फार दिवस काढतात, वर्ष काढतात रादर. ओके, ही एक चांगली गोष्ट आहे सर. आणि नाही, बिकॉज सायन्स हॅज गिव्हन अस सो मच, सो ट्राय अँड बिलीव्ह इन सायन्स. आणि हे मी तुम्हाला सांगितलं, हे काही म्हणजे हे काही अशी आकडेमोड करण्यात नसते आलेले याच्यामध्ये रिसर्च असतो. याच्यामध्ये म्हणजे आपले प्रॉस्पेक्टिव्ह डबल ब्लाइंड ट्रायल्स करण्यात येतात आणि ह्या ट्रायलच्या आधारे याच्यावरती काही निष्कर्ष काढण्यात येतात. आणि म्हणून एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन सायन्स. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. ओके सर, आणखी एक विचारायचं होतं मला तुम्हाला, सर ते ओव्हरिन कॅन्सर मीन्स काय, त्याचा अर्थ काय होतो सर? किंवा हा, आता आपण ओव्हरियन कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कर्करोग. आता ते आपलं अंडाशयाचा कर्करोग म्हणजे आपल्या युट्रस जे गर्भपिशवी त्याच्या बाजूला जे अंडाशय असतात त्याचा कर्करोग. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सर मध्ये इट इज अ सरफेस मॅलिग्नन्सी, म्हणजे दिसतं आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर. स्तनामध्ये कुठे गाठ आहे का, स्तनाग्रातून कुठे रक्तस्राव होतोय का, स्तनाग्र आत खेचलं गेलंय का, किंवा आपलं कॉलर बोन मध्ये किंवा अखेमध्ये कुठे गाठ आहे का. ऑल दीज आर साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ म्हणजे स्तनाचा कर्करोगाशी संबंधित हे काही प्रेझेंटेशन आहेत, हे आपल्याला लगेच लक्षात येतं. तसंच तोंडामध्ये जखम आहे, जखम लवकर भरत नाहीये, हे ओरल कॅव्हिटीचे कॅन्सरचे साइन्स अँड सिम्पटम्स आहेत. हे आपलं शरीर आपल्याला दर्शवत आहे की मला काहीतरी अबनॉर्मॅलिटी झाली आहे, आणि इट इज व्हेरी इझी टू डिटेक्ट. ओव्हरियन कॅन्सर मध्ये हा थोडासा प्रॉब्लेम आहे, बिकॉज दॅट इज द ऑर्गन विच लाईज इन द ॲब्डॉमेन. तो पोटाच्या आतमधला ऑर्गन आहे. त्याच्या फार सिम्पटम हळूहळू वाढत जातो, तो पण त्याला पेशंटला काही सिम्पटम्स नसतात, बिकॉज दॅट इज ह्यूज कॅव्हिटी. आणि त्या कॅव्हिटीमध्ये जो पण फार मोठा होत नाही, जो पण त्याचा तो स्प्रेड होत नाही, मग ते ब्लोटिंग यायला लागतं, म्हणजे पोट डंबरतं वगैरे, नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स असतात. तो इट टेक्स टाइम फॉर. सो जनरली प्रेझेंटेशन इज व्हेरी लेट. लिव्हर इंडिया, इव्हन पाश्चात्य देशामध्ये सुद्धा याचं प्रेझेंटेशन स्टेज 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजचं निदान होतं, आणि देन ट्रीटमेंट इज बिकम्स रिअली व्हेरी डिफिकल्ट. ओके, बट स्टील विथ advancements in treatment modalities and all, we are coming up with good kind of chemotherapy protocols and नंतर सर्जरी वगैरे. सर्जरीमध्ये आता हायपॅक वगैरे ट्रीटमेंट आहेत, ज्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळतात. की सर सर्व्हायकल कॅन्सर काय आहे? सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग. तर हा कॅन्सर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेनली बिकॉज ऑफ HPV इन्फेक्शन, म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा कर्करोग आहे. जनरली अस्वच्छतेशी निगडित असतो, किंवा आपण जर म्हणाल तर इन सिम्पल टर्म्स मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स वगैरे, दीज आर रिस्क फॅक्टर्स याच्यामध्ये माहिती असतात. जनरली काय असतं की पेशंट प्रेझेन्स विथ योनी मार्गातून असामान्य स्राव होतो किंवा रक्तस्राव होतो. खास करून रजोवृत्ती आली, म्हणजे पाळी बंद झाली आणि नंतर तुम्हाला रक्तस्राव चालू झाला, अशा केसेसमध्ये आपल्याला गर्भाशय मुखाला काही जखम तर नाहीये ना, म्हणजे तिथे कॅन्सरची लागण तरी ना, हे जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टरकडून जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर ट्रीटमेंट उपलब्ध असतात. अर्ली स्टेजमध्ये आपण सर्जरी करू शकतो, नसेल शक्य नसेल त्या ठिकाणी आपण किमो रेडिएशनचा पण विचार करतो. पण ना, हे आपल्याला माहिती पाहिजे की सर्व्हायकल कॅन्सर म्हणा किंवा ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, याच्यामध्ये स्क्रीनिंग मॉडॅलिटीज आहेत. स्क्रीनिंग मॉडॅलिटीज म्हणजे काय की हा फार सुंदर असा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सर होण्याच्या आधीच त्याच्या पूर्वावस्थेमध्ये आपण ह्या आजाराचं निदान करू शकतो, आणि त्याच्यावरती प्रभावी उपचार करून कॅन्सर होण्याच्या आधीच आपण त्याचा नायनाट करू शकतो. सिमिलरली फॉर ओरल कॅन्सर्स स्क्रीनिंग मेकॅनिझम. स्क्रीनिंग म्हणजे काय की काही आजार नाही मला, पण माझी तपासणी जाऊन करून घ्यायची. उदाहरणार्थ जपानमध्ये स्टमक कॅन्सर म्हणजे जठराचा कॅन्सर आणि अन्नलिकेचा कॅन्सर फार जास्त होता. मग तिथे वार्षिक आपण एंडोस्कोपिक एक्झामिनेशन करायची, म्हणजे दुर्बिणीतून तपासणी करायची. कॅन्सर होण्याच्या आधीच पूर्वावस्थेमध्ये ट्रीटमेंट केली, कॅन्सर होतच नाही. तसंच अमेरिका किंवा अजून वेस्टर्न कंट्रीज मध्ये वयवर्ष 40-50 नंतर मॅमोग्राफी तपासणी करायची ब्रेस्ट कॅन्सरच्या कॅन्सरसाठी, आणि त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याच्या आधी त्याच्या पूर्वावस्थेमध्ये पण फार तर फार अर्ली स्टेजमध्ये निदान होतं, आणि यू डिफीट दॅट कॅन्सर. अशा स्क्रीनिंग मॉडॅलिटीज सर्व्हायकल कॅन्सर मध्ये उपलब्ध आहेत. याच्यामध्ये पॅप्समियर नावाची तपासणी असते, ती वयवर्ष 25 नंतर जाऊन आपण डॉक्टरला जाऊन दर 3-5 वर्षांनी ती तपासणी करायची. म्हणजे गर्भाशय मुखाच्या तोंडावरनं आपण एक ब्रश फिरवायचा आणि त्या पेशी काचपट्टीवरती घेऊन सूक्ष्मदर्शिकेखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली घेऊन बघायच्या, आणि आपल्याला काही ॲबनॉर्मल सेल्स असतील तर त्या दृष्टिकोनातून त्याची ट्रीटमेंट करायची. यालाही स्क्रीनिंग मेकॅनिझम म्हणतो. आणि सर आणखी एक की कॅन्सर व्हॅक्सिन ही कॉन्सेप्ट काय सर?
सुंदर प्रश्न आहे की कॅन्सर व्हॅक्सिनची सध्या फार चर्चा आहे. खास करून मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण बघितलं होतं की रशियन प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की वी आर कमिंग विथ अ व्हेरी नॉवेल व्हॅक्सिन. पण ती व्हॅक्सिनचं जो आहे ना, जनरली वी शुड नो व्हॉट इज कॅन्सर व्हॅक्सिन. व्हॅक्सिन म्हणजे काय की आपल्याला जे आपण ऐकलं ना की आता कोविडच्या काळामध्ये आपण व्हॅक्सिन बद्दल ऐकलं की मला कोविड होऊ नये प्रिव्हेंट, आपण ते mRNA व्हॅक्सिन बद्दल ऐकलं होतं. तसंच जी रशियन व्हॅक्सिन बद्दल जे बोलताय, इट इज अ ट्रीटमेंट व्हॅक्सिन, नॉट अ प्रिव्हेंटेबल व्हॅक्सिन लाईक HPV व्हॅक्सिन. म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून आज जगभरात एकच व्हॅक्सिन अवेलेबल आहे, ती म्हणजे HPV व्हॅक्सिन. त्याच्यामध्ये गार्डझिला सर्व्हिक्स आहे, किंवा आपल्या देशामध्ये आता सिरम इन्स्टिट्यूटनी पण ती व्हॅक्सिन आपल्या देशासाठी आणली आहे. याच्याने ही व्हॅक्सिन दिलेली वयोवर्ष 9 ते 25 वयोगटात जर दिली तर स्त्रियांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होणार नाही, याचं प्रोटेक्शन इज अप टू 90%. ओके. पण ही जी व्हॅक्सिन जे सांगतात आहे, इट इज काइंड ऑफ mRNA व्हॅक्सिन, जी गॅमिले इन्स्टिट्यूट म्हणजे रशियामध्ये जी डेव्हलप करतात आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ती mRNA व्हॅक्सिन आहे. म्हणजे काय की त्या रुग्णामधनं ते ट्युमर स्पेसिफिक अँटीजन काढायचे, ते एन्कोड करायचे, त्याच्यावरती व्हॅक्सिन तयार करायचं, मेसेंजर RNA वरती व्हॅक्सिन तयार करायचं आणि ते परत ट्रीटमेंटसाठी वापरायचं, जेणेकरून अँटीबॉडीज तयार होतात आणि दॅट अँटीबॉडीज विल डिस्ट्रॉय द कॅन्सर सेल्स. सो दॅट इज व्हेरी स्पेसिफिक. आणि इथे AI बेस्ड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्डच्या आधारे हे काही तासांमध्ये तयार करतात आणि दॅट टू पेशंट स्पेसिफिक, असा त्यांचा दावा आहे. असं झालं तर फारच उत्तम आहे. इट इज गोइंग टू बी अ वंडर व्हॅक्सिन. पण ते किती याच्यामध्ये कालावधीमध्ये याची अवेलेबल होईल, याची किती रिझल्ट याचे किती रिलायबल आहेत, हे सगळं अजून बघणं गरजेचं आहे. बिकॉज आता जे काही त्यांनी सांगितलंय दॅट इज बेस्ड ऑन अॅनिमल ट्रायल्स. सो अॅनिमल ट्रायल्स वरनं ह्युमन ट्रायल्सला येणार, मग तिथून पुढे मग त्याचा डोस म्हणजे डोस फिक्स होणार, त्याला फार कालावधी लागतो. इन कोविड वी प्रिपेअर्ड व्हॅक्सिन्स ॲट अ व्हेरी पेस रेट. पण जनरली जसं व्हॅक्सिन तयार होत नसतात. पेशंटला व्हॅक्सिन तयार व्हायला वी हॅव टू कंडक्ट मिनी ट्रायल्स आणि देन इट बिकम्स अ युनिव्हर्सल प्रॅक्टिस अक्रॉस द ग्लोब. सो व्हॅक्सिन कॅन्सर व्हॅक्सिन्स यायला अजून वेळ लागेल. whatever vaccines we have as of now is a HPV based vaccines for women vaccination for cervical cancer. आणि सर आणखी एक प्रश्न पण असेल ना की याचे काही साईड इफेक्ट्स तर नाहीत ना? साईड इफेक्ट्स अर्थात आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की साईड इफेक्ट आज व्हॅक्सिन बद्दल काहीच माहिती नाही आपल्याला, माहिती नाही. पण तुम्ही जर मला जी HPV व्हॅक्सिन जी आपल्या देशामध्ये किंवा इतर जगभरात वापरतात त्या व्हॅक्सिन साईड इफेक्ट फारसे नाहीयेत. सुरुवातीला काही 1-2 केसेस मध्ये रिपोर्ट करण्यात आले होते, पण अदरवाइज अ सेफ व्हॅक्सिन टू बी युज्ड. ओके. सर आणखी एक प्रश्न होता की आता आपण म्हणतो की किमोथेरपी करून घ्या तुम्ही, तर ही कॉन्सेप्ट काय सर? आता कसं आहे की जनरली बाय अँड लार्ज किमोथेरपी म्हणजे काय की कॅन्सर वरती प्रभावी असे औषधं एक तर तुम्ही इंट्राव्हेनस म्हणजे रक्तवाहिनीतून घ्यायचेत किंवा ओरली घ्यायचेत. किमोथेरपी कधी वापरतो आपण? तर जनरली इट इज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट ॲज अ न्यू ऍडजंट, म्हणजे कॅन्सर सर्जरीच्या आधी आपण ते वापरू शकतो किंवा आपण कॅन्सर सर्जरी नंतर म्हणजे ऍडजंट सेटिंग मध्ये वापरू शकतो. किंवा बाय अँड लार्ज आपण ती किमोथेरपी समजा एखाद्या पेशंटचा आजार सर्वत्र पसरलेला आहे, अशा केसमध्ये पॅलिएटिव्ह किमोथेरपी म्हणून आजार कमी होण्यासाठी आणि पेशंटला गुड क्वालिटी ऑफ लाईफ मिळावं म्हणून आपण ती किमोथेरपी वापरतो. आता पूर्वी किमोथेरपी बद्दल लोकांच्या मध्ये फार शंका असायच्या, फार भीती असायची की किमोथेरपी घेतली म्हणजे माझे केस जाणार, माझं सगळं मला वीक होणार, इन्फेक्शन होणार आणि मग मी आय एम गोइंग टू फॉल प्रे टू दिस किमोथेरपी. जेव्हा किमोथेरपी आपण घेतो तेव्हा आपला हेअर लॉस होतो. हो होतो ना, पण सगळ्याच औषध होतं असं नाही, कमी जास्त प्रमाणात होतोच नाही असं नाही म्हणत मी तुम्हाला. पण त्यामध्ये तो काही काळाकरता असतो तो. जशी तुमच्या शरीरामध्ये ज्या कॅन्सरची किमोथेरपी दिल्यानंतर तुमच्या कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात, त्याचप्रमाणे तुमच्या साध्या पेशी नष्ट होतात, पण तुमच्या सेल सायकल मध्ये ताकद असते की दॅट सेल कम बॅक टू ऍक्शन, सेल सायकल कम बॅक टू ऍक्शन आणि यू हॅव नॉर्मल हेअर. फॉर द टायमिंग वेन यू आर गेटिंग किमोथेरपी तेवढ्या काळापुरतं केसेस येतात, पण नंतर सुंदर केस येतात आणि सर्वांनाच येतात. म्हणजे दॅट इज अ पार्ट ऑफ पार्सल ऑफ द गेम. फक्त ते पण पूर्वीसारखे साईड इफेक्ट राहिले नाही. साईड इफेक्ट कमी होण्यासाठी तर फार चांगली चांगली औषधं आहेत, प्री मेडिकेशन्स आहेत. आणि मी तुम्हाला म्हणालो की किमोथेरपी पूर्वी हातात नाही घ्यायचे, हाताला मल्टिपल ठिकाणी वेन्स फायर व्हायच्या, हात सुचतो. आता किमोथेरपी पोट टाकतो आपण छातीवरती, कातडी खाली आपण तो प्लेस करतो, म्हणजे असं छोटं यंत्र असतं ते कातडीच्या खाली प्लेस करतो आणि त्याची छोटी नळी असते ती डायरेक्ट आपली मानेतनं उजव्याकडे जाते
ओके. मग जेणेकरून सारखं सारखं पंक्चर करावं लागत नाही पेशंटला. एका सेकंडच्या डबेला जरी पंक्चर केलं तर थिंग इज इनफ. सो यू डोंट हॅव दॅट लोकल कॉम्प्लिकेशन ॲट लार्ज. सो किमोथेरपी घेणं अतिशय सुसह्य होतं, हे महत्वाचं आहे. आणखी एक प्रश्न होता सर, की किमोथेरपी जेव्हा आपण घेतो तेव्हा केस गळती का असते, हेअर लॉस कशामुळे होतो? मी तुम्हाला सांगितलं ना की त्याच्यामध्ये कसं आहे की कॅन्सरची किमोथेरपी म्हणजे इट इज ऍक्टिंग अगेन्स्ट दी कॅन्सर सेल्स. त्याच वेळी आपल्या शरीरामध्ये जी ग्रोथ असते, हायली ऍक्टिव्ह सेल्स कोणते असतात, हेअर ग्रोथचे सेल्स असतात. ओके. तर त्या ऍक्टिव्ह सेल्सला पण तेवढाच परिणाम त्या कॅन्सर किमोथेरपीमुळे होतो. मग ते पण त्याच्यावर पण मारा होतो. म्हणून ते पण बिकॉज दिस इज अ हायली, म्हणजे तिचं बघितलं तर मल्टिप्लिकेशन असतं, आपली हेअर ग्रोथ फास्ट असते बाकीच्या इतरांपेक्षा. सो दे आर ऑल्सो ऍट दी टार्गेट ऑफ दी कॅन्सर किमोथेरपी. म्हणून काही कालावधीसाठी त्यांच्यावर पण ऍक्शन होते. तर आपल्याला म्हणतो ना आपण याच्याबरोबर हे पण जातं, कॅन्सरच्या पेशींबरोबर आपल्या साध्या पेशी मारल्या जातात, त्याचा दुष्परिणाम आहे. पण तो थोडा वेळ करत असतो. जेव्हा किमोथेरपी ऍक्शन जाते तर युअर सेल सायकल विल गेट दिस सेल्स बॅक टू ऍक्शन आणि हॅव अ नॉर्मल हेअर ग्रोथ. तो काळ अंदाजे वर्षांचा असेल ना सर? नाही, इट इज ओनली बेस्ट. किमोथेरपी संपली की संपला विषय. नंतर नॉर्मली 7-8 दिवसांनी तुमची रिग्रोथ व्हायला चालू होते लगेच. ओके. सर आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही ज्या मेल आणि फिमेल, सपोज पुरुषांना आणि महिलांना ज्यांना कॅन्सर झालाय त्यांना तुम्ही काय गाईड कराल सर, किंवा त्यांना एक पुशअप तुम्ही कसं द्याल? एक आता मी एक कॅन्सर सर्जन म्हणून मला थोडंसं 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात की पुरुषांमध्ये कॉमनली आढळून येणारा कॅन्सर म्हणजे मुखाचा कर्करोग, म्हणजे तोंडाचा कर्करोग. पूर्वी ही शस्त्रक्रिया करायची म्हणली की लोकांच्या मनामध्ये फक्त भीती असते की माझा चेहरा असं होईल तसं होईल, मला आता जिभेचा कॅन्सर झाला, मग जीभ काढली तर कसं दिसेल, दबडा काढला तर कसं दिसेल. पण अलीकडच्या काळामध्ये फार सुंदर प्रकारे शस्त्रक्रिया करता येतात. याच्यामध्ये आपण समजा जिभेचा भाग काढला तर आपण जिभेची पुनर्बांधणी करू शकतो. आपण हातावरची कातडी रक्तवाहिन्यांना घेऊन ती कातडी मानेतल्या रक्तवाहिन्यांना जोडून आपण जिभेची पुनर्बांधणी करू शकतो. तुम्हाला पूर्वीसारखंच बोलता येतं, जेवता येतं, हे महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमचा जबडा काढावा लागला, म्हणजे मॅन्डिबल काढावं लागलं, तर त्या ठिकाणी आपण पायाचा हाड घेऊन त्याच्याबरोबर त्याच्यावरतीला मसल्स घेऊन, स्किन घेऊन आणि त्यातल्या त्या रक्तवाहिन्या सहित त्या जर रक्तवाहिन्या मानेत जोडल्या, असं आपण पूर्ण कंपोजिट रिकन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करू शकतो. जेणेकरून रुग्णाला फक्त आपण आयुष्यातून त्या कॅन्सरमधून बरं करत नाहीये, तर वी आर गिव्हिंग गुड क्वालिटी ऑफ लाईफ. हे महत्वाचं आहे. तसंच स्त्रियांमध्ये पण आहे की प्रत्येक स्त्रियांमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणजे स्तन काढावं लागतं असं बिलकुल नाहीये. तर बहुतांश वेळी आपण स्तन वाचवू सुद्धा शकतो, हे महत्वाचं आहे. म्हणजे स्तनाचा कॅन्सर झाला म्हणजे पुढे काय की पूर्ण स्तन काढा असं बिलकुल नाहीये. बिकॉज डुईंग अ मॅस्टेक्टॉमी म्हणजे स्तन काढणे म्हणजे इज अ सोशल डेव्हास्टेटिंग साइन फॉर अ फिमेल. सो वी डोंट ट्राय अँड इमिजिएटली जम्प ऑन टू दॅट मॅस्टेक्टॉमी. सो वी ट्राय अँड कन्झर्व द ब्रेस्ट. जेव्हा जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होईल तेव्हा आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन करण्याचा सुद्धा विचार करतो आणि स्त्री स्तन वाचवून सुद्धा म्हणजे विचार करतो. दीज आर कॉल्ड ऑर्गन प्रिझर्वेशन सर्जरीज ॲज वेल. सो पुरुषांसाठी फार असं भयावह चित्र राहिलेलं नाही आणि स्त्रियांसाठी तर नाहीच नाही. बिकॉज दीज आर दी सम ऑफ द कॅन्सर विच आर बिंग वाईडली स्टडीड. आणि सर्वात महत्वाचं काय की कोणताही कॅन्सर असला तर घाबरून जाता बिलकुल कामा नाहीये. फक्त तुमच्यामध्ये कुठे न्यूनगंड ठेवू नका, कुठे घाबरू नका. कम फॉरवर्ड अँड से टू आय फाईट दिस, बिकॉज युअर फाईट इज गोइंग टू बी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला तर निश्चितपणे तुम्ही त्या आजारावरती आजाराला रोखू शकता आणि त्याच्यावरती विजय मिळू शकता, हे महत्वाचं आहे. सो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि अबोव्ह ऑल व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट की वेळेवर निदान, योग्य उपचार आणि कॅन्सर पासून मुक्ती. ओके, एकदम परखड मत सर. हो. हा म्हणजे जसं जजने दिलेलं एक ऑर्डर आहे की हे करा आणि तुम्ही कॅन्सर पासून मुक्त व्हाल. येस, सो दॅट इज द बेस्ट होप दॅट वी कॅन गिव्ह टू द पेशंट्स. आणि तुमच्या बुक्स बद्दल काय सांगाल सर? तुम्ही लिहिलायत सर वेगवेगळे मीन्स ते छोटे फार मोठे नाही, पण काही काही कॅन्सरचे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस बद्दल आपण बोललो. एक ती क्लिअर झाले तुम्ही त्याबद्दल. हो, आणि एक स्तनाच्या कर्करोगाविषयी एक चांगली पुस्तिका आहे की जी साध्या मराठी भाषेमध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा समजेल. इतक्या साध्या भाषेमध्ये आपण त्याचं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर समजून सांगितलंय. बिकॉज ब्रेस्ट कॅन्सर मध्ये फार नवीन नवीन कन्सेप्ट आहेत आणि ब्रेस्ट कॅन्सर इज याच्यामध्ये ट्रीटमेंट फार आहे. बिकॉज इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर मॅनेजमेंट लागते आणि सगळं समजायला रुग्णांना तेवढा डायलॉग साधण्याच्या पेक्षा, बिकॉज आज एक रुग्णांच्या नातेवाईक आला की त्याच्या मनामध्ये अनेक शंका असतात. मी काय सांगतो, पुस्तक वाचा, याच्या पलीकडे तुम्हाला काही प्रश्न असतील मला पुन्हा विचारा. सो दॅट गिव्हज अ बेस्ट वे टू की पेशंटला, नातेवाईकांना समजून सांगण्यासाठी आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. आणि तुम्ही जे शेवटच्या पुस्तकाचा उल्लेख केलाय तो म्हणजे
पूर्वी आम्ही काही वर्षांपूर्वी एक बिकॉज मनीषा कोरेला आले होत्या, त्या स्वतः कॅन्सर सर्वायव्हर आहेत. तर अशाच काही कॅन्सर सर्वायव्हर ज्या आपल्या भागामध्ये आहे, ज्या आपल्या इथे व्यवस्थित झाले आहेत, काही वर्षांपासून पूर्वी त्यांचे ऑपरेशन झाले आहेत, तर त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले, त्या लाईफ जर्नी दे हॅव एक्सप्रेस्ड. सो दॅट विल ऍक्च्युअली बूस्ट ऑफ दी मोरल ऑफ दी अदर पेशंट्स, की नाही हे जसं मला झालं ना तसं मी होणार. आणि हे जर तुम्ही दाखवू शकला देयर इज नथिंग लाईक इट. पण सर आपण जी मोठमोठी सेलिब्रिटीज बघतो किंवा एक आपण श्रीमंत लोक बघतो, ते शक्यतो परदेशामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतात. आपण जे मोठमोठी नावं बघितली ते ठराविक आहेत ना, बोटावर मोजण्या इतकेच, बोटावर मोजण्या लाखोनी कॅन्सरचे पेशंट आमच्याच देशामध्ये, आपल्या देशामध्ये, अगदी नगरमध्ये सुद्धा नीट होतात, हेही आहेत. बट यू generally see why we kind of focus these kind of celebrities, because ते नीट होतात. तुम्ही होऊ शकता दाखवण्याचा त्याचा मागचा एक प्रयत्न असतो, एक मोटिवेशन मोटिवेशन असतं की हे पण नीट झालं, तुम्ही पण होणार. आज आपल्या म्हणून ते आपण ते पुस्तक तुम्हाला मी सांगितलं, these are also the celebrities from our area. They are celebrating their life, they are celebrating the success over the cancer. So celebration is everywhere. Whenever one defeats a cancer, so it's going to be celebrated everywhere. It's not that तो ऍक्टर आहे आणि म्हणून त्यांनी ते केलं, बिकॉज ही हॅज मनी, ही विल गो एनीवेअर. सो दॅट्स अ डिफरंट स्टोरी. तुम्ही कुठेही घ्या, प्रॉपर ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली कॅन्सरवर मात करू. हो, आणि आज मी तुम्हाला सांगितलं, आता तर पैसाही फार मोठा फॅक्टर राहिलेला नाहीये, बिकॉज गव्हर्नमेंट इज कमिंग फॉरवर्ड टू हेल्प यू. ओके, छान वाटलं सर. मीन्स तुम्ही ज्या पद्धतीने कम्युनिकेट केलं आणि कॅन्सर बद्दल सांगितलं, आणि खूप आपण म्हणजे सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेमध्ये आपण आता कम्युनिकेट. दॅट्स व्हॉट द बेस्ट एफर्ट वी हॅव मेड आउट ऑफ इट. आपण जास्तीत जास्त प्रयत्न आपण तसंच केला पाहिजे, कारण आत्ताची जी WHO जी थीम आहे ना, ती युनायटेड बाय युनिक आहे. ओके, म्हणजे आपण 4 फेब्रुवारीला आपण जो कॅन्सर अवेअरनेस डे केला, त्याच्यामध्ये काय की प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे, प्रत्येक पेशंटची जर्नी ही वेगळी आहे, प्रत्येक पेशंटच्या गरजा वेगळ्या आहेत. बरोबर. एव्हरीवन हॅज इज डिफरंट नीड, त्याची लाईफ जर्नी वेगळी आहे. तर हे सगळ्यांमध्ये कॉमन बिंदू काय आपला, की प्रत्येकाला ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे. तो पेशंट युनिक आहे, त्याची लाईफ जर्नी युनिक आहे, त्याची कॅन्सरची सर्वायव्हल, त्याची कॅन्सरची सगळी स्टोरी सगळी वेगळी आहे. पण वी आर युनायटेड बाय द युनिकनेस, की आम्हाला प्रत्येक पेशंटच्या घरापर्यंत पोहोचायचं आहे, त्याला ट्रीटमेंट द्यायची आहे, आणि वी आर गोइंग टू डिफीट दिस कॅन्सर बेस्ड ऑन एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन मॉर्टॅलिटी मॅनेजमेंट. ते महत्वाचं आहे. नक्कीच सर, हे गोष्टी नक्कीच होतील. आणि सर थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच, आणि आमच्या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झाला. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर.